Recording in progress. तर आज आपण सुरू करतोय स्थानिक प्रशासन. तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असणार आहे, स्थानिक प्रशासन बद्दलची थोडीफार आयडिया तुम्हाला नक्की असणार आहे. जे एकदमच नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडीशी आयडिया. तुम्हाला आपल्याकडे दोन प्रकारचे गव्हर्नमेंट आहेत, आपण बघितलं बरोबर आहे. कुठले दोन प्रकारचे गव्हर्नमेंट असतात? एक असतं सेंट्रल गव्हर्नमेंट, दुसरं आहे स्टेट गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर जे लोकल गव्हर्नमेंट म्हणतो, ऍक्च्युली दिस इज नॉट अ गव्हर्नमेंट, ते गव्हर्नमेंट नाहीये, त्याला आपण गव्हर्नमेंट म्हणत नाही. कॉन्स्टिट्यूशन मध्ये दोनच गव्हर्नमेंट आहेत. त्या लेवलला आपण एक प्रशासन आणून ठेवलेलं आहे. स्थानिक प्रशासनाच्या लेवलला आपण सरकार किंवा प्रशासनाला आणून ठेवण्याचा उद्देश काय होता? डिसेंट्रलायझेशन. जर राज्यातूनच जर तुम्ही सरकार चालवत असाल तर जनतेपर्यंत तुमचा पोहोच असणार नाही, तर जनतेपर्यंत पोहोच असावा, किंवा आपण त्याला काय म्हणू की डायरेक्ट डेमोक्रेसीच्या जवळ आपण जावं. त्याच्यामुळे आपण काय आणलेलं आहे, लोकल गव्हर्नमेंट ही कॉन्सेप्ट आपण इम्प्लिमेंट केली. तर ती कधीपासून सुरू झाली, काय झाली, तुम्हाला आयडिया आहे? 1952च्या बलवंतराव मेहता कमिटीपासून हळूहळू इव्हॉल्व्ह होत होत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. ओके. त्याच्यानंतर प्रशासनाला स्थानिक लेवलला आणण्यासाठीची ही एक प्रोसिजर आहे. आपण बघतो की 2 अमेंडमेंट आपल्या केल्या, 73rd आणि 74th अमेंडमेंट आपली झाली. त्याच्यानंतर जे प्रशासन आहे ते आपण स्थानिक लेवलला आणलेलो आहोत. स्थानिक लेवलला सुद्धा 2 प्रकारचे गव्हर्नमेंट आहेत, एक आहे अर्बन आणि दुसरं आहे रुरल. ग्रामीण प्रशासन आणि शहरी प्रशासन. ग्रामीण स्थानिक प्रशासन आणि शहरी स्थानिक प्रशासन. ग्रामीण मध्ये आपण सगळ्यात पहिलं 3 स्टेज तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात वरती कोण आहे? जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषद नंतर कोण आहे? पंचायत समिती. त्याच्यानंतर ग्राम लेवलला ग्राम पंचायत आपण त्याला म्हणतो. आणि जर तुम्ही शहरी स्थानिक प्रशासन आलं तर कोण कोण आहे? महानगरपालिका आहे, नगर परिषदा आहेत, नगर पंचायती पण आहेत. ओके. आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड सुद्धा आहे काही ठिकाणी. तर हे सगळे काय आहेत? लोकल प्रशासन आहेत. ओके. शहरी आणि ग्रामीणचा तेवढा डिफरन्स लक्षात घ्या. ओके. आणि ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये आपण ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत, आता असं डिस्टर्ब झाल्यानंतर बघा माझी लिंक पुन्हा तुटणार आहे की नाही. रेकॉर्डेड लेक्चर मॅडम तुम्हाला आपल्या ऍप आहे एक निरोधा नावाचं, त्या निरोधा ऍप वरती मिळणार आहे. ओके. हे अति महत्वाचे प्रश्न कृपया शेवटी ठेवा. आपण ते नक्की डिस्कस करूया, पण तुम्ही मला कृपया शेवटी विचारा. निरोधा नावाचं ऍप आहे. आता तुम्हाला सांगतो बघा, आपले लाईव्ह लेक्चर चालू आहेत. हे लेक्चर तुम्ही करू शकता लाईव्ह, ऑफलाईन पण चालू आहे. तुम्ही एचव्ही देसाई येऊन ऑफलाईन लेक्चर करू शकता. तो ज्यांना दोन्ही जमणार नाही त्यांना रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत. निरोधा नावाचं एक ऍप आहे आपलं, ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. ओके. तर त्याच्यावरती तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळतील. त्यासाठीच मी तुम्हाला सांगतो की रेकॉर्डेड लेक्चर मध्ये हे जर तुम्हाला असा डिस्टर्बन्स असेल तर तुम्हालाच लेक्चर पाहायला योग्य वाटणार नाही. त्यामुळे हे जे लाईव्ह लेक्चर आहे तेच आपण रेकॉर्ड करतोय ना, आणि हे मधल्या गोष्टी जर तुम्ही रेकॉर्डेड ऐकत असताना तुम्हाला काय चाललंय फालतूगिरी असं वाटू शकते. त्यामुळे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की असे जर तुम्ही मध्ये काही क्वेश्चन करत असाल तर ते डिस्टर्बिंग आहे. आता याला एडिट करून टाकावं लागतं. ओके. सो प्लीज तुमचे काही प्रश्न असतील तर मला सगळ्यात शेवटी विचारा, किंवा टाईप करून विचारता येते बरोबर आहे, पण अभ्यासाच्या रिलेटेडचे प्रश्न विचारा, म्हणजे मला एक्सप्लेन करता येईल. अभ्यासाचे प्रश्न असतील तर तुम्ही शेवटी विचारा. ठीक आहे. हा, तर प्रशासनाच्या बाबतीतल्या आपण या गोष्टी पाहिल्या की 3 लेवलचे प्रशासन असतात. शहरी ग्रामीण लेवलला आणि शहरी लेवलला. शहरी लेवलला जसं आपण जिल्हा परिषदेच्या खाली पंचायत समिती, पंचायतच्या खाली ग्रामपंचायत बघितलं, तसं शहरी लेवलला कसं असतं? महानगरपालिका असते, त्याच्या खाली काय असते? हे झालं. मी एका शहराचा विचार केला तर एका शहरामध्ये महानगरपालिका आहे, तर महानगरपालिकेच्या खाली वॉर्ड समिती येते की नाही? ओके. तर वॉर्ड समिती सुद्धा एक काइंड ऑफ लोकल गव्हर्नमेंटच आहे. ओके. जसं आपण पंचायत समिती खालच्या लेवलला बघतो ना, ओके, तिथेही निवडून आलेले लोक असतात. वॉर्ड कमिटीला पण निवडून आलेले लोक असतात. इन फ्युचर वॉर्डला सुद्धा स्थानिक प्रशासनाचं घटनात्मक स्टेटस मिळालं तर आश्चर्य वाटायला नसायला पाहिजे. अजून आपण डाऊन जातो ना खाली खाली, तर ते सुद्धा होऊ शकतं. ओके. हे 2 प्रकारचे गव्हर्नमेंट आहेत, ते आपण 1 बाय 1 बघूया. ओके. आपला फ्लो कसा असणार आहे? सुरुवातीला आपण या गव्हर्नन्स म्हणजे लोकल गव्हर्नमेंटची डेव्हलपमेंट कशी झाली आपण बघूया. कुठल्या कुठल्या कमिटीज कमिशन आल्या, त्यांनी काय शिफारसी केल्या, त्याच्यानुसार मग आपण काय इम्प्लिमेंट केलं हे बघूया. त्याच्यानंतर आपल्याकडे अमेंडमेंट आली, 73rd आणि 74th अमेंडमेंट आलेली आहे, तर त्यात काय प्रोव्हिजन होतं ते बघूया. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल गव्हर्नमेंटकडे आपण जाऊया, लोकल गव्हर्नमेंटकडे आपण जाऊया, त्यातल्या निरनिराळ्या गोष्टी आपण पाहूया. ओके. आता तुमच्या समोर बघा, डायरेक्टली आपण केंद्रीय समित्यांकडे जाऊया. ओके. आता तुमच्या समोर जी नोट्स दिलेली आहे ती एकदम थोडीशी शॉर्ट मध्ये आहे, म्हणजे शॉर्ट म्हणण्यापेक्षा
अक्षर खूप लहान झालेत. ते A3 पेज वरती लिहिलेलं होतं मी. A3 पेज वरती तो मोठा एकदम डिटेल मध्ये दिसू शकतं. जर तुम्हाला मोठ्या अक्षरात पाहिजे असेल तर आपल्या ग्रुप वरती PDF आहे, तुम्ही ती A3 वरती प्रिंट मारू शकता. तर A3 वरती आम्हाला प्रिंट सापडली नाही, जिथे असेल तिथून तुम्ही मारून घ्या, तुम्हाला अजून थोडंसं मोठं दिसेल ते. हे पण ठीकच आहे. आता केंद्रीय समित्याकडे आपण जाऊया. बघा, केंद्रीय समित्यामध्ये पहिल्यांदा कुठल्या कुठल्या समिती आहेत हे आपण बघूया. की तुम्हाला असा प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या समित्या पंचायत राज किंवा लोकल गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत, तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, बलवंतराय मेहता समिती आहे, दुसरी आहे VT कृष्णमचारी, तिसरी आहे संथानाम समिती, तख्तमल जैन, अशोक मेहता, दांतवाला समिती, हनुमंतराव समिती, GVK राव समिती, LM सिंघवी, थुंगन समिती आणि गाडवेल समिती. इतक्या सगळ्या समित्या, आणि ह्याच्याहून पण काही जास्त समित्या त्या पुढे येतीलच. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पण काही वेगळ्या समित्या आहेत. आता याच्यामध्ये VT कृष्णमचारी, संथानाम, तख्तमल किंवा हनुमंतराव हे तुम्हाला जनरली आपल्या लक्षात नसतं. बाकीचे आपण लक्ष्मीकांत मध्ये वाचलेलं असतं. ओके, आता याच्यामध्ये त्यांच्या स्थापना कधीची आहे ते पण महत्वाचं आहे आपल्याला. तर सगळ्यात महत्वाची आपली पहिली कमिटी कुठली आहे? बलवंतराय. ती कधीची आहे? 1957 ची बलवंतराय मेहता कमिटी आहे. आणि जो त्याच्यानंतरचा जो कॉलम आहे आपला, त्याच्यामध्ये त्यांनी रिपोर्ट कधी दिला ते लिहिलेलं आहे. त्यांनी जानेवारी 1957 ची कमिटी आहे. त्याच्यानंतर नोव्हेंबर 1957 ला त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. ओके, तर ही कमिटी कशासाठी होती? तर ही कमिटी बघा, टू एक्झामिन वर्किंग ऑफ द CDP आणि NEP. काय आहे CDP? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि NEP काय आहे? नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम आहे. ओके, तर त्यावेळेस 1952 ला आपण कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि 53 ला नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम सुरू केला होता. त्याच्यामध्ये काहीतरी चुका होत्या, त्यामुळे सरकारच्या योजना प्लॅन्स लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. ओके, तर त्या एक्झामिन करण्यासाठी, त्यातल्या सुधारणा सुचवण्यासाठी ही कमिटी स्थापन करण्यात आली होती. म्हणजे काय? बलवंतराय मेहता समितीची स्थापनेचा उद्देश पंचायत राज किंवा लोकल गव्हर्नमेंट नव्हता. त्यांचा उद्देश तो त्या प्लॅन बद्दल होता, पण त्यांनी त्याच्यातून शिफारसी दिल्या की डिसेंट्रलायझेशन करा. त्यानंतर मग हळूहळू डेव्हलपमेंट आपल्याकडे सुरू झालेली आहे. ओके, पुढची आपली आहे बघा, VT कृष्णमचारी, 1960. रिपोर्ट कधीचा आहे? 1962. ओके, त्यानंतर संथानाम 1962. संथानाम आपल्याला करप्शनच्या बाबतीत आपण बघितलं होतं, त्यामुळे कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं की तेच आहेत का नाही. तेच असतील नसतील काही घेणं देणं नाही, पण संथानाम इथं सुद्धा आहे, तितकं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे तख्तमल जैन कधीचे आहेत? 1966. तख्तमल जैन यांची शिफारस काय बघा, ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस तख्तमल जैन यांनी दिलेली आहे. ओके, फेमस शिफारस आहे. आता ह्यांनी दिली आहे का? यांच्यावर अनेक लोकांनी पण दिली असणार आहे, पण हे नोट्स मध्ये यायचं कारण काय, सर्वात प्रथम त्यांनी ग्रामसभा स्थापन करण्याचा एक शिफारस दिलेली होती. ओके, आता वरच्या साईडला बघा, संथानाम समिती जी आहे ना, त्याच्या शिफारशी कशासाठी ती समिती होती? टू स्टडी द फायनान्शियल रिसोर्सेस ऑफ PRI, पंचायत राज इन्स्टिट्यूट, PRI म्हणजे, आणि रिकमेंडेशन फॉर प्रोव्हिजन ऑफ फायनान्शियल स्ट्रेंथनिंग. ओके, या दोन गोष्टींसाठी संथानाम समिती आपल्याला होती. आता करप्शन म्हणले की मनी म्हणले की तुम्हाला संथानाम आठवले पाहिजेत, आणि त्यांचं काय फायनान्शियल रिसोर्स बद्दलच सांगायचं आहे. तर कशासाठी समिती होती हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ओके, पुढे अशोक मेहता समिती आहे. अशोक मेहता कधीची आहे? 77 ची. ओके, आणि रिपोर्ट कधीचा आहे? 78चा. आता दोन महत्वाच्या समित्या, बलवंतराव मेहता आणि अशोक मेहता, दोघांमध्ये 20 वर्षांचा फरक आहे, एक्झॅक्ट 20 वर्षाचा, 57 आणि 77, तो एक लक्षात घ्या. ही कमिटी ऑन द पंचायत राज इन्स्टिट्यूशन ही एक्सक्लुझिव्हली कशासाठी होती? पंचायत राज इन्स्टिट्यूशन साठी होती. ओके, लक्षात ठेवा. त्याचा पुढचा पॉईंट बघा, दांतवाला समिती कधीची आहे? 78चे. रिपोर्ट 78चा. आणि काय आहे ती? ब्लॉक लेवल प्लॅनिंग समितीसाठी होती. ब्लॉक लेवल म्हणजे पंचायत राजच्या लेवलला, सॉरी पंचायत समितीच्या लेवलला ब्लॉक लेवलचं प्लॅनिंग करण्यासाठीची ही दांतवाला समिती होती. पुढे हनुमंतराव समिती कधीची आहे? 1984. रिपोर्ट पण 84 आहे. ह्यांची कुठलं प्लॅनिंग? यांचं बघा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग आहे. ओके, मग दोघातला फरक, दांतवाला आणि हनुमान. दांतवाला कुठे आहेत? ब्लॉक लेवलला. आणि हनुमंतराव कुठे आहेत? डिस्ट्रिक्ट लेवलला. त्यांचं स्थापना वर्ष आणि उद्देश हा पण लक्षात ठेवायचा आहे. पुढे नियोजन आयोगाची एक समिती आहे, GVK राव समिती. GVK राव समिती लक्षात ठेवा. ओके, तर हे का बरं लिहिलं मी वरती नियोजन आयोगाची? तर मोस्ट ऑफ टाइम गव्हर्नमेंट समित्या किंवा आयोग एस्टॅब्लिश करतं, पण असं कधी कधी जर थोडंसं ऑड असेल तर तसं कधीतरी प्रश्न विचारांची शक्यता असल्यामुळं GVK राव लिहिलेलं आहे. कधीची समिती आहे?
85ची आहे. रिपोर्ट कधीचा आहे? 86चा आहे. कमिटी टू रिव्ह्यू द एक्झिस्टिंग ऍडमिनिस्ट्रेशन अरेंजमेंट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी इरॅडिकेशन. ओके, कशासाठी होती ती? रुरल डेव्हलपमेंट आणि पॉवर्टी इरॅडिकेशन साठीची कमिटी होती. पंचायत आहे का? नाही. म्हणजे आपलं कन्फ्युजन कधी होणार आहे? जेव्हा तुम्हाला डायरेक्टली एखादी कमिटी विचारली जाईल आणि ती कशाच्या संबंधित आहे असा प्रश्न असेल आणि खाली जर आपल्याला पंचायत राज किंवा लोकल गव्हर्नमेंट दिले की आपण कन्फ्युज होऊ. ओके, त्यामुळे ह्या पुढच्या नावांना महत्वाचं आहे. आता GVK रावचा उद्देश काय होता? रुरल डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी इरॅडिकेशन, एवढं लक्षात घ्या. पुढचा पॉइंट आहे LM सिंघवी. कधीची आहे? 1986ची. तर LM सिंघवीचा उद्देश काय होता बघा? रिव्हायटलायझेशन ऑफ द PRI. ही PRI शी संबंधित आहे. PRI काय आहे? आता तुम्हाला सांगितलं, पंचायत राज इन्स्टिट्यूशन. ओके, तर ती त्याच्याशी संबंधित आहे. फॉर डेमोक्रेसी अँड रिडेव्हलपमेंट. म्हणजे कमिटीचं नावच कसं बघा? रिव्हायटलायझेशन ऑफ PRI फॉर डेमोक्रेसी अँड डेव्हलपमेंट. ओके, म्हणजे असे कोट्स तुम्ही एसए मध्ये सुद्धा वापरू शकता. ओके, पुढे थंगन समिती कधीची आहे? 1988ची आहे. ओके, तिचा विषय काय आहे? सब कमिटी ऑफ कन्सल्टेटिव्ह कमिटी ऑफ पार्लमेंट. एक पार्लमेंटची कमिटी, त्याची एक कन्सल्टेटिव्ह कमिटी आहे पार्लमेंटची, त्याची ही सब कमिटी आहे. कशासाठी होती? एक्झामिन द पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर इन द डिस्ट्रिक्ट फॉर प्लॅनिंग. प्लॅनिंग साठी डिस्ट्रिक्ट लेवलला ऍडमिनिस्ट्रेशन कसं असायला हवं याच्याबद्दलचे शिफारसी देण्यासाठी ही थंगन कमिटी स्थापन करण्यात आली होती. ओके, त्याच्यानंतर आहेत आपले गाडगीळ. 1988चा काँग्रेस पार्टीची कमिटी आहे ती. ओके, तर कमिटी ऑन द पॉलिसी अँड प्रोग्राम. हाऊ बेस्ट द PRI कुड बी मेड इफेक्टिव्ह, असं काँग्रेस पार्टीनं. म्हणजे आपण बघितलं मोस्ट ऑफ काय होत्या? सरकारच्या होत्या. एक नियोजन आयोगाची होती. कुठली होती नियोजन आयोगाची? GVK राव. आणि काँग्रेस पार्टीची कुठली आहे? गाडगीळ आहे. ओके, इतकं लक्षात ठेवा. आणि समोर त्यांचा सब्जेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि वर्ष लक्षात ठेवा. रिपोर्ट जरी तुमच्या लक्षात राहिला नाही तरी हरकत नाही, बट ज्या वर्षी ती समिती स्थापन केली आहे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आता एक क्विक रिव्हिजन करूया बघा. तुमच्या इथे न बघता तुम्हाला आठवतंय का सांगा? सुरुवातीची बलवंतराव मेहता कधीची आहे? 1957ची. त्यातल्या त्यात जानेवारी लक्षात ठेवा तुम्ही. जानेवारी 1957 महत्वाची समिती असल्यामुळे. त्यानंतर अशोक मेहता कधीचे आहेत? 1977चा. संथानाम कधीचे आहेत? 1962. आपण करप्शनच्या केसमध्ये पण 62च बघितलं आणि 64 त्यांनी रिपोर्ट दिला. सेम वर्ष येतं. तर संथानाम सुद्धा 62. VT कृष्णमचारी 60 आहे. 1960 लक्षात ठेवा. तख्तमल जैन 66. ओके, दांतवाला 1978. हनुमंतराय 84. GVK राव 85. LM सिंघवी 86. थंगन 88 आणि गाडगीळ पुन्हा 88. ओके, हे सगळी वर्ष तुम्हाला लक्षात असली पाहिजेत. ओके, आता पुढे जाऊया. कोणाची कोणती समिती बघा? आपण आता डिस्कस केल्यासारखंच ते आहे. पुढचा पॉइंट GVK राव प्लॅनिंग कमिशन. ओके, थंगन समिती पार्लमेंटच्या सब कमिटी आहे ना ती. थंगन समिती आपण वरती बघितलं होतं ना. काय होती? सब कमिटी ऑफ द कन्सल्टेटिव्ह कमिटी ऑफ द पार्लमेंट. त्यासाठी एक्झामिन द पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर इन द डिस्ट्रिक्ट फॉर प्लॅनिंग. ओके, तर आणि गाडगीळ कोणाचे? काँग्रेस पार्टीची. हे बाकीचे सगळे कोणाचे आहेत? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत. ओके, पुढे बघूया. PRI शी संबंधित समित्या. डायरेक्ट PRI शी संबंधित समित्या कुठल्या आहेत बघा? अशोक मेहता असायला पाहिजे, संथानाम असली पाहिजे, LM सिंघवी आणि गाडगीळ हे डायरेक्ट PRI शी संबंधित आहेत. बाकीच्या इन्स्टिट्यूटचा उद्देश एक तर बलवंतराव मेहता सारखं योजनेचा अभ्यास करणं असो, डिस्ट्रिक्ट लेवलचं प्लॅनिंग असो, ब्लॉक लेवलचं प्लॅनिंग असो, त्या वेगवेगळ्या लेवलच्या आहेत. ओके, या 4च आहेत ज्यांच्यामध्ये PRI हा शब्द तुम्हाला आढळून आला पाहिजे. ओके, आता शिफारसी, महत्वाच्या शिफारशी आपण पुढे बघणार आहोत महत्वाच्या कमिटीच्या. पण अशा या काही कमिटी आहेत त्या डिटेलमध्ये करायची आपल्याला काही गरज नाहीये, पण त्यांच्या अशा काही शिफारशी आहेत की त्या महत्वाच्या वाटतात, त्या आता आपण बघतोय. ओके, VT कृष्णमचारी यांनी काय सांगितले की नियोजन करायचं तर कुठं करायचं? गट स्तरावरती. प्रॉब्लेम कुठं आला? सुरुवातीला आपण कॉन्स्टिट्यूशन नुसार सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट बनवलं,
पण स्टेट गव्हर्नमेंटच्या लेवलला जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल, नियोजन करत असाल, तर ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट होणार नाही, त्यांच्या हळूहळू लक्षात येत होतं. कारण एका स्टेटमध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट खूप सारे असणार आहेत, त्यांचे कंडिशन्स खूप वेगवेगळे असणार आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर तुम्ही एक प्लॅन बनवू शकत नाही, कारण पश्चिम महाराष्ट्राची सिच्युएशन वेगळी आहे, मराठवाड्याची वेगळी आणि विदर्भाची वेगळी आहे. त्यामुळे त्या लेवलला आणि त्यात पण विभागानुसार पण वेगवेगळ्या गोष्टी असणार आहेत, विभागाच्या जिल्हा लेवलला सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी असणार आहेत. तर मग प्लॅनिंग कुठं सुरू केलं पाहिजे या विषयावरती शिफारस देत असताना व्हीटी कृष्णमचारी म्हणतात की गट स्तरावरती नियोजन करा. म्हणजे आज जिथं पंचायत समिती आहे त्या स्तरावरती तुम्ही नियोजन करा, अशी शिफारस यांची व्हीटी कृष्णमचारी यांची होती. पुढे संथानाम समिती काय सांगतात बघा. संथानाम समितीवाले म्हणतात की ग्रामपंचायतीला वाहन कर, व्यवसाय कर, ग्रह कर आकारण्याची पावर द्या. ओके, वाहन कर, व्यवसाय आणि ग्रह कर. आता व्यवसाय कर वगैरे गावात असतो का? असतो ना. ग्रामपंचायत जर घेत असेल तर ते घेऊ शकते. ओके, ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये किंवा ग्रामपंचायतच्या जागेवरती असणारी दुकानं किंवा लहान छोट्या टपऱ्या यांच्यावरती तुम्ही व्यवसाय कर आकारू शकता. ओके, आणि सरकारी नोकरांसाठी तुम्हाला प्रोफेशनल टॅक्स, कुणाची कधी सॅलरी असेल तर त्याच्यामध्ये एक प्रोफेशनल टॅक्स असतो, तो मात्र डायरेक्टली स्टेट गव्हर्नमेंटला जातो आपल्याला. ओके, आणि हे त्यांनी शिफारसी केल्यात हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ग्रामपंचायत व पंचायत समितीसाठी दर डोई ₹1 अनुदान द्या, असं त्यांनी शिफारस गव्हर्नमेंटला केली. ओके, आता आपण पंचायत समितीला अनुदान 2 लेवलला मिळतं. एक स्टेट गव्हर्नमेंट त्याच्या लेवलला देत असतं आणि फायनान्स कमिशनच्या शिफारशीनुसार डायरेक्टली आपण ग्रामपंचायतीला काही अनुदान देतो. तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये जेव्हा हे सगळं बघचाल फायनान्स कमिशनच्या शिफारशी वगैरे, त्याच्यात पंचायत समितीला म्हणजे पंचायत राज इन्स्टिट्यूशनला डायरेक्टली तुम्ही अनुदान दिलं पाहिजे. ओके, मधल्या गोष्टींना म्हणजे मध्ये कोण आहे? राज्य सरकार. राज्य सरकारला तुम्ही स्किप करून डायरेक्टली द्या, ही शिफारस तुम्ही तिथं वाचतालच. ओके, तसं हे काय म्हणतात की तुम्ही ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदला ते उल्लेख करत नाहीत. का करत नाहीयेत? जिल्हा परिषद ही प्लॅनिंग करणारी बॉडी आहे, एक्झिक्युशन करणाऱ्या बॉडीज कुठल्या आहेत? पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. त्यातल्या त्यात जास्त कोण आहे? ग्रामपंचायत आहे. त्यासाठी म्हणतात की त्यांना डायरेक्टली ₹1 दर डोई द्या. ओके, हे संथानाम समितीचे शिफारसी. पुढे येतात आपल्याकडे तख्तमल जैन. ओके, तख्तमल जैन काय सांगतात बघा. कलेक्टरला फक्त कोऑर्डिनेशनचा रोल द्या. मग आता हा एक मुद्दा होता, आपण जेव्हा डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन किंवा जिल्हा प्रशासन पाहिला तेव्हा कलेक्टरला डेव्हलपमेंटमध्ये रोल असावा की नाही हा मुद्दा होता. की मग काही लोकांनी असावा सांगितलं, काही नाही म्हणलं, मग काही ठिकाणी आपल्याकडे आहे सुद्धा आणि काही ठिकाणी नाही. तर तो विषय तेव्हाचा होता. तर यांनी पण काय सांगितलं की कलेक्टरला फक्त कोऑर्डिनेशनचा रोल द्या. ओके, फर्स्ट कमिटी टू सजेस्ट द रिड्यूस द कलेक्टर्स रोल. तेव्हापर्यंत तख्तमल जैन कधीची आहे? तख्तमल जैन 66 आहे. तर 66 पर्यंत झालेल्या समितीने कलेक्टरला महत्वाचा रोल द्या असं सांगितलेलं होतं. बट तख्तमल ही पहिली कमिटी होती की त्यांनी सांगितली की त्याला रोल कमी करा, त्याला डेव्हलपमेंटचा रोल नका देऊ. ओके, म्हणजे कलेक्टरचं तख्त कमी करा. व्हॉट इज तख्त? सिंहासन, पॉवर, सत्ता. ओके, त्याची पॉवर कमी करा. पुढे पंचायत राज वित्तीय महामंडळ स्थापन करा. पंचायत राजसाठी स्वतंत्र वित्तीय महामंडळ स्थापन करा. ओके, आता ही महामंडळ म्हणजे कशी असतात? आपल्याकडे वेगवेगळी महामंडळ आहेत ना, आपल्याकडे कास्ट वाईज महामंडळ आहेत बघा. ओके, त्यांच्या समाजानुसारचे आपण महामंडळ स्थापन केलेत किंवा महिला महामंडळ पण आपल्याकडे आहे. ओके, तसं एक महामंडळ असावं जे की त्यांना फायनान्स करेल पंचायत राज इन्स्टिट्यूशनला. त्याच्या पुढे ग्रामसभा स्थापन करावी हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. वरती कोणी सांगितलं होतं? ग्रामसभा स्थापन करावी. आपण पाहिलं एका ठिकाणी तख्तमल जैनने सांगितलेलं होतं. तर तख्तमल जैननी सर्वप्रथम ग्रामसभा सांगितलं. म्हणजे त्यांच्या 3 शिफारसी लक्षात घ्या. पहिली काय आहे? कलेक्टरचा रोल कमी करा. दुसरी काय आहे? वित्तीय महामंडळ स्थापन करा. तिसरी काय आहे? ग्रामसभा स्थापन करा. ओके, तर ग्रामसभा हे पंचायत राज इन्स्टिट्यूशनचे तख्त आहे. ग्रामसभाच खरा बेस आहे ना. पंचायत राज इन्स्टिट्यूशनचा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग पिलर कोणता आहे? तर तो ग्रामसभा आहे. ओके, तख्तमल जैनच्या या तिन्ही शिफारसी लक्षात ठेवा. पुढे आपण जाऊया दांतवाला समिती आणि हनुमंतराव समितीकडे. दांतवाला समिती कशासाठी होती? ब्लॉक लेवलचं प्लॅनिंग. आणि हनुमंतराव कशासाठी होती? डिस्ट्रिक्ट लेवलचं प्लॅनिंग साठी होती. ओके, आता बघा पंचायत राज मध्ये कलेक्टरला महत्वाचा रोल द्या हे दोघांनी पण सांगितलेलं आहे. त्यामुळे एकाच बॉक्स मध्ये त्यांना लिहिलेलं आपण दोघांच्या शिफारशी होत्या की कलेक्टरला महत्वाचा रोल द्या आणि जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कलेक्टर असावा असं हनुमंतरावांनी सांगितलेलं आहे. ओके, येते लक्षात तुम्हाला? तर हनुमंतरावांचा जास्त फोकस कलेक्टरवरती होता, कलेक्टरला रोल द्या. ओके, आता खूप साऱ्या कमिटीज आहेत आणि खूप साऱ्या शिफारशी आहेत, तर ते इकडे तिकडे कन्फ्युज होणार आहे तुम्हाला. ओके,
सुरुवातीला काही महत्वाच्या कमिटी विचारात घ्या, नंतर मग एकेका कमिटीकडे तुम्ही शिफ्ट होऊ शकता. बलवंतराव मेहता, अशोक मेहता, GVK राव समिती किंवा त्याच्यानंतर LM सिंघवी समिती, या महत्वाच्या समिती आहेत आणि महाराष्ट्राच्या काही 5-6 समिती आहेत, त्याच्यावरती फोकस करा. त्याच्यानंतर मग बाकीच्या कमिटींकडे तुम्ही शिफ्ट होऊ शकता. ओके, त्याच्यानंतर आपण LM सिंघवी कडे येऊया. बघा LM सिंघवी काय म्हणतात बघा, PRI हे प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त रूप आहे. PRIच्या ठिकाणी तुम्ही ग्रामसभा सुद्धा आलं स्टेटमेंटमध्ये. ग्रामसभा हे प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त रूप आहे किंवा पंचायत राज इन्स्टिट्यूशन हे प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त रूप आहे, असं स्टेटमेंट कोणत्या समितीचं आहे, तर ते LM सिंघवी समितीचं आहे. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर त्यांनी काय सांगितलं, त्यांची सगळ्यात महत्वाची शिफारस कुठली आहे LM सिंघवींची, PRI ला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस द्या. LM सिंघवी लक्षात घ्यायचं. ओके, राज्य पंचायत राज न्यायाधिकरण स्थापने, राज्यामध्ये पंचायत राज न्यायाधिकरण स्थापन करा, ही शिफारस पण त्याने दिलेली आहे. आता पंचायत राजच्या लेवलला, जसं की स्टेट लेवलला हायकोर्ट आहे आणि सेंट्रल लेवलला सुप्रीम कोर्ट आहे, तसं आपल्याकडे पंचायत लेवलला कुठलं कोर्ट आहे का, तर नाही. तसं असावं म्हणून त्यांनी न्यायाधिकरण स्थापन करण्याची शिफारस केली होती, बट जे की आपण इम्प्लिमेंट केलेलं नाही. ओके, त्याच्यानंतर न्याय पंचायती क्लस्टर ऑफ विलेज लेवलवरती, ओके, विलेज लेवलला एकत्रित करून त्या लेवलला एक न्याय पंचायती स्थापन करा, अशी शिफारस सुद्धा LM सिंघवी कमिटीने दिलेली होती. त्यांची आपण एकच शिफारस मान्य केली आहे, कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देण्याची. ओके, ओके, आता पुढचं आहे थंगन कमिटी. थंगन कमिटी काय होती, आपण मगाशी वरती बघितलं. थंगन कमिटी कशासाठी होती, फॉर कन्सल्टेटिव्ह कमिटी ऑफ द पार्लमेंट. पार्लमेंटची एक कन्सल्टेटिव्ह कमिटी होती, त्या कमिटीनं थंगन सब कमिटी स्थापन केली होती. आता यांचे काय बघा, यांनी पण काय सांगितलंय, कॉन्स्टिट्यूशनल रिकॉग्नायझेशन द्या. कॉन्स्टिट्यूशनल रिकॉग्नायझेशन द्या हे कोणत्या समितीने सांगितलं, त्याच्यात जर LM सिंघवी नसेल तर थंगन आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, दुसरा आहे, त्यांनी सांगितले की 3 टायर समिती असल्या पाहिजे, म्हणजे 3 टायर गव्हर्नन्स लोकल गव्हर्नमेंट मध्ये असलं पाहिजे. आहे का आपल्याकडे 3 टायर? ज्या शिफारशी आता सध्या लागू आहेत ना, त्या शिफारशी कुणी दिल्यात हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, 3 टायर आहे आपल्याकडं, जिल्हा परिषद, पंचायत राज आणि त्याच्यानंतर येतं ग्रामपंचायत. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे ZP. ZPला त्यांनी पिओटल रोल द्यायला सांगितले. सगळ्यात महत्वाची बॉडी कुठली पाहिजे, जिल्हा परिषद, असं थंगन समितीचं मत होतं आणि त्यांनी कलेक्टरलाच रोल द्या अशी शिफारस केलेली आहे, म्हणजे कलेक्टर ZPचा अध्यक्ष असावा. ओके, पुढचा मुद्दा आहे स्टेट फायनान्स कमिशन स्थापन करा. आहे का स्टेट फायनान्स कमिशन? आता आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस आहे त्याला. ओके, त्यामुळे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. डिटेल्ड लिस्ट ऑफ सब्जेक्ट फॉर PRI आहे का? डिटेल लिस्ट आपल्याकडे दोघांना सुद्धा आपण लिस्ट दिलेली आहेत, 29 आणि 18 नंबर ऑफ सब्जेक्ट आपण बघतो. तर ही शिफारस पण कोणी दिली, थंगन समितीनेच दिलेली आहे. फर्स्ट कमिटी टू रिकमेंड दिस, पहिली कमिटी आहे ज्यांनी ही लिस्ट द्यायला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन कमिटी ऍट स्टेट लेवल, स्टेट लेवलला प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशन कमिटी असावी, अशी ही शिफारस थंगन कमिटीने दिलेली होती. ओके, पुढची त्याच्यानंतर येतात गाडगीळ समिती. गाडगीळ समिती कोणाची आहे? काँग्रेस गव्हर्नमेंटची आहे, काँग्रेस पार्टीची आहे. ओके, तर त्यांनी सुद्धा सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस द्या. आतापर्यंतच्या 3 समितीने सांगितले कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस द्या. कोणी कोणी सांगितलंय? LM सिंघवी, थंगन, गाडगीळ. ओके, स्टेट इलेक्शन कमिशन स्थापन करा, हे महत्वाचं आहे. ओके, आहे का स्टेट इलेक्शन कमिशन? आहे. द फर्स्ट कमिटी टू रिकमेंड स्टेट इलेक्शन कमिशन. ओके, स्टेट फायनान्स कमिशन. ओके, स्टेट फायनान्स कमिशन याच्या आधी कोणी सांगितलं होतं का? थंगननं सांगितलं होतं, तर यांनी सुद्धा ते रिपीट केलेलं आहे. ओके, आता एक्झिस्टिंग असलेल्या ज्या काही शिफारस आहेत ते बघा. स्टेट फायनान्स कमिशनची शिफारस कोणाची आहे? पहिली थंगनची आहे, थंगन समितीची आहे. स्टेट इलेक्शन कमिशन कुणाची आहे? गाडगीळची आहे. लिस्ट द्या, त्यांच्या सब्जेक्टची लिस्ट तुम्ही द्या. कोणी सांगितले? थंगननं सांगितलेली आहे. आणि त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस आपण बघितलं, तिघांनी सांगितलेली आहे, LM सिंघवी, थंगन आणि गाडगीळ. ओके, पुढे आपण जाऊया. फर्स्ट ARC ने काय सांगितलं बघा, पंचायत राज मध्ये महत्वाचे स्थान ZPच्या स्वरूपात जिल्हा स्तरावरती असावे, अशी यांची शिफारस होती. ओके, फर्स्ट ARC ची शिफारस काय? पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये ZPला सगळ्यात महत्वाचं स्थान द्यावं. PR चा मुख्य कार्यकारी भाग, ZP म्हणजे PR काय? पंचायत राजचा मुख्य कार्यकारी भाग कोण असला पाहिजे? जिल्हा परिषद असला पाहिजे, अशी सर्वप्रथम शिफारस कोणी केली आहे? फर्स्ट ARC ने केलेली आहे. ओके, सेकंड ARC ने काय सांगितले बघा, त्यांनी शहरी भागात ही त्रिस्तरीय रचना असावी अशी शिफारस केलेली होती. ओके, शहरी भागात ही त्रिस्तरीय रचना असावी असं कोणी सांगितलंय? सेकंड ARC ने सांगितलंय, हे लक्षात घ्या.
पुढे बघा, रिपोर्ट त्यांचा 6वा रिपोर्ट आहे. आता सेकंड एआरसी ना अनेक रिपोर्ट दिले आपण बघितले. कधीची सेकंड एआरसी 2005 ते 9 या टाइम मध्ये त्यांनी अनेक रिपोर्ट दिलेले आहेत. आता यांनी हा जो रिपोर्ट दिला 6वा रिपोर्ट होता. ओके, तर अन इन्स्पायरिंग जर्नी इन टू फ्युचर असं त्याचं नाव होतं. प्रश्न कसा येऊ शकतो? ओके, पंचायत राज इन्स्टिट्यूशनच्या संबंधित सेकंड एआरसी ने दिलेल्या रिपोर्टचं नाव काय? तर हे आहे अन इन्स्पायरिंग जर्नी इन टू द फ्युचर. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, जिल्हा नियोजन समिती खऱ्या अर्थाने थर्ड स्तर म्हणून कार्य करावे. जिल्हा नियोजन समिती त्यांनी सांगते की खऱ्या अर्थाने 3रा स्तर म्हणून काम करावं. आता कोण करतंय? जिल्हा परिषद म्हणून काम करतं ना, पण यांनी सांगितले की जिल्हा नियोजन समितीला ते तुम्ही रोल द्या. ओके, पुढचा मुद्दा, पीआरआय मध्ये लोकपालची स्थापना करा. हा, असा काहीतरी प्रश्न येऊ शकतो. ओके, पीआरआय साठी स्वतंत्र लोकपाल असावा अशी शिफारस सेकंड एआरसी ने दिलेली होती. ओके, त्याच्यानंतरचा मुद्दा, DRDA आहे का आपल्याकडे? DRDA बघितले आपण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, त्याच्या ऐवजी DRUDC स्थापन करा. म्हणजे ते काय म्हणतात की डिस्ट्रिक्ट रुरल आणि अर्बन साठी एकत्रित एक डेव्हलपमेंट काउन्सिल स्थापन करा. आपल्याकडे तर फक्त रुरल साठी आहे, तर म्हणतात की दोघांना एकत्रित करून आपल्याकडे असायला पाहिजे. समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण पण स्थापन करायला त्यांनी शिफारस केलेली आहे. ओके, समान महानगरी म्हणजे काय? अनेक महानगरांसाठी एकत्र येऊन किंवा एकाच प्रकारची वाहतूक सेवा दिली पाहिजे. आता आपल्याकडे कसं आहे, त्या शहरांची वेगवेगळी वाहतूक व्यवस्था आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे यांची एकत्र आहे, मुंबईसाठी बेस्ट आहे. तर मग सगळ्यांना एकत्र करून एकच प्राधिकरण स्थापन करा. त्याचं काम आता आपल्याकडे एसटी महामंडळ कसं आहे अख्ख्या महाराष्ट्रासाठी, तसं एक प्राधिकरण स्थापन करा असं त्यांची शिफारस होती. पुढचा मुद्दा, जिल्हा मंडळ कलेक्टर हा त्याचा मुख्य सचिव असावा. त्यांनी जिल्हा मंडळ स्थापन करण्याची शिफारस केली होती आणि कलेक्टरला त्याचा मुख्य चीफ करण्याची शिफारस आहे. ओके, राज्याच्या समित्यात आपण बघूया, थोडक्यात बघूया. आता हे एक नाव लक्षात असल्यासारखं ठेवा. एका व्यक्तीचं नाव सांगतो तो वसंत बोंगीर काळे पाटील. ओके, तुम्ही सरळ नाव लक्षात ठेवलं तर तुम्हाला सिक्वेन्स लक्षात राहील. ओके, 1960 ची वसंतराव समिती, बोंगीररावांची समिती कधी 70 ची आहे, काळेंची समिती कधी 80 ची आहे आणि पाटील समिती कधी 84 ची आहे. 60, 70, 80 आणि 84. वसंत बोंगीर काळे पाटील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे इतर समित्या पण आपल्याकडे आहेतच, तर त्या समित्यांची नावं आणि ते कोणाची समिती ते बघा. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची चाललेलं बरं का. इथे पहिली आहे पंचायत राज मध्ये ग्रामसभेचा सहभाग कसा असावा याच्याबद्दल समिती आपली होती. 1962 ला दिवाकर सरांची ती समिती होती. तर असं म्हणूया आपण, बघूयात आता ग्रामसभा काय दिवे लावते. ओके, दिवाकरांना तुम्ही लक्षात ठेवू शकतो. ओके, पुढचा मुद्दा आहे आपला ग्रामपंचायतीची आर्थिक क्षमता वाढवणे. कोण आहेत? सादिक अली समिती. क्षमता वाढवायचे ना, क्षमता वाढणं म्हणजे काय? अधिकला सादिक जोडा, अधिक सादिक सिमिलर शब्द वाटतात तर तुम्हाला आर्थिक क्षमता वाढवणे. दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट आहे ग्रामपंचायतींना आर्थिक स्वावलंबत्व देणे. कोण आहेत? भूषण गगराणी. काय द्यायचंय? आर्थिक स्वातंत्र्य द्यायचंय. स्वातंत्र्य घेऊ दे गगनी भरारी. गगनीवरनं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? गगराणी इतकं लक्षात ठेवायचं आहे. चौथा मुद्दा आपल्याकडे आहे जनतेतून थेट सरपंच निवड. कोण आहेत? सुधीर ठाकरे. उद्धव ठाकरे थेट सीएम आहेत का? तर तुम्हाला ठाकरे इथे जोडू शकता तुम्ही. थेट सरपंचासाठी ती समिती आहे. ओके, विषय दिला जाईल, तुम्हाला समितीचं नाव विचारलं जाईल, तुम्हाला जोडता आलं पाहिजे. ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचा सहभाग कोण होते? दिवाकर. ग्रामपंचायतीची आर्थिक क्षमता वाढवणे सादिक अली. ग्रामपंचायतींना आर्थिक स्वातंत्र्य देणे भूषण गगराणी. जनतेतून थेट सरपंच सुधीर ठाकरे. ओके, आणि वरची सिक्वेन्स काय होता आपला? वसंत बोंगीर काळे पाटील. वसंतरावांची समिती 60 ची, बोंगीर समिती 70 ची, काळे समिती 80 ची, पाटील 84. ओके, पुढे चला. पंचायत राज मध्ये कलेक्टरला डावलणार आहे. पंचायत राजला मध्ये कलेक्टरला रोल देऊ नका असं सांगणारे कोण कोण बघा. तख्तमल जैन, GR-V सिंघवी, वसंतराव नाईक आणि बोंगीरवाल समिती. यांनी जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर फक्त इतकं तरी लक्षात ठेवा. आता काय कोणी म्हणते की द्या, कोणी नाही म्हणते, ते खूप सारं तुमचं कन्फ्युजन होईल म्हणून असं आपण लिस्ट करून ठेवलं. यांनी कलेक्टरला इतकं महत्व दिलं नाही. पीआरआय ला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस द्या असे सांगणारे कोण कोण आपण बघितले? अशोकराव बघितले, अशोक मेहता बघितले, थंगन बघितलं, LM सिंघवी आणि गाडगीळ. अशोक मेहता सुद्धा आहेत. आपण LM सिंघवीला आज बघितलं होतं. अशोक मेहताने सुद्धा त्याची शिफारस दिलेली होती. आता किती कमिट्या झाल्या? 4 समित्या झालेल्या आहेत की ज्यांनी पीआरआय ला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस द्यायचं शिफारस केलेली आहे. ओके,
हा, आता आपण थोडस डिटेलमध्ये बघूया प्रत्येक समिती आणि त्यांच्या शिफारशी आपण बघूया. आता सुरुवातीला आपण काही महाराष्ट्राचे आहेत, त्याच्यानंतर भारताचा पण आहे, ते वर्षानुसार लिहिलेलं आहे, कोणत्या वर्षी ती स्थापन झाली तसा त्यांचा सिक्वेन्स आपण तयार केलेला आहे. ओके, तर आपली पहिली कुठली होती महाराष्ट्राची? वसंतराव नाईक समिती. ओके, उद्देश किंवा नावाच्या कॉलम मध्ये बघा आलेले ग्रामीण स्वशासनाचे प्रारूप कसे असावे हे सांगण्यासाठी आपण वसंतराव नाईक समिती स्थापन केलेली होती. कधीची समिती आहे? जून 1960 त्यांनी रिपोर्ट कधी दिलाय? मार्च 1961 ला दिलेला आहे. ओके, आता महसूल मंत्री होते बरं का ते वसंतराव नाईक समिती चे जे वसंतराव नाईक आहेत ते त्यावेळी महसूल मंत्री होते. तुम्हाला प्रश्न वेगळ्या पद्धतीने पण येऊ शकतात. तत्कालीन अर्थमंत्री, तत्कालीन कृषी मंत्री असं काही येईल. ते कोण आहेत? ते तत्कालीन महसूल मंत्री आहेत. ओके, तर त्यांच्या बरोबर सदस्य कोण कोण आहेत बघा. बाळासाहेब देसाई त्यावेळेचे शिक्षण मंत्री, ओके, भगवंतराव गाडे त्यावेळेचे ग्राम विकास मंत्री, असे खूप जण, अजून हे दोघ जण मंत्री होते आणि अजून बाकीचे पण होते. तर ते बाकीचे खाली समोसासाठी गर्दी करतात, समोसासाठी गर्दी लक्षात ठेवू शकता. ओके, साठे, मोहिते, साळवे आणि यार्दी. ओके, आता हे खूपच जास्त डेप्थ मध्ये जाऊन जर त्यांनी सदस्य विचारले तर काय, ओके, फक्त समोसा लक्षात ठेवा, तुम्हाला थोड्याफार गोष्टी आठवतील तिकडे. ओके, पुढे आपण बघूया 1961 ला त्यांनी ज्या शिफारसी दिल्या आहेत त्या आता आपण बघूया. सर्व PRI सदस्य प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडून आले पाहिजेत. त्यांची पहिली काय? सर्व सदस्य, मग ते ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कुठल्याही लेवलचे असो ते डायरेक्टली निवडून आले पाहिजेत. दुसरा, MP आणि MLA ला स्थान देऊ नका. मेंबर ऑफ पार्लमेंट आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या म्हणजे आमदार खासदारांना स्थान द्यायचं नाही. ओके, पुढे कलेक्टरलाही स्थान नको. ओके, त्याच्यानंतर बघा या 3 सजेशन्स बलवंतराय समितीपेक्षा वेगळे आहेत. बलवंतराय समितीने या 3 उलट्या शिफारशी दिल्या होत्या. कलेक्टरला स्थान द्या, MP MLA ला स्थान द्या आणि काही ठिकाणी इनडायरेक्ट निवडून द्या असे त्यांनी सांगितलं. पण यांनी काय सांगितले? सगळ्या ठिकाणी डायरेक्ट निवडणुका झाल्या पाहिजेत. ओके, पण बलवंतराय समितीप्रमाणे डिस्ट्रिक्टला महत्वाचं युनिट बनवा अशी यांची शिफारस दोघांमध्ये साम्य दिसतं. दोघेही म्हणतात की डिस्ट्रिक्टला महत्वाचं युनिट बनवायचं आहे. पुढे काय म्हणतात ते? झेडपीच्या कामासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करा. त्याला आपण विषय समित्या म्हणतो. जिल्हा परिषद मध्ये आपल्याकडे आता वेगवेगळ्या विषय समित्या असतात. ओके, आपल्याकडे एक BDO नावाची जी पोस्ट असते, तर BDO जेव्हा कुठं असतो? तो पंचायत समितीचा मुख्य अधिकारी असतो, तो पंचायत समिती. तिथून त्याचं प्रमोशन कुठं होतं? डेप्युटी CEO म्हणून त्याचं प्रमोशन होतं. तेव्हा त्याच्याकडे असं वेगवेगळे विषय येतात. तर तुम्ही कधी झेडपीला जाऊन बघितलात तर डेप्युटी CEO एज्युकेशन म्हणजे शिक्षण, डेप्युटी CEO पशुपालन, डेप्युटी CEO शिक्षण किंवा डेप्युटी CEO पाणी पुरवठा, असं त्यांच्याकडे वेगवेगळे विषय जिल्हा परिषदचे एका डेप्युटी CEO कडे दिलेले असतात. BDO जेव्हा 7-8 वर्ष काम करतो, त्याचा अनुभव आला की तो पुढे डेप्युटी CEO म्हणून जातो. ऍक्च्युअली तुमची पोस्टच डेप्युटी CEO आहे, BDO/डेप्युटी CEO अशी ती पोस्ट आहे. ओके, तर ते प्रमोशन झाल्यानंतर तुम्हाला एक विषय दिलेला जातो. ओके, आता यांनी असा वेगवेगळे विषय स्थापन करा अशी एक शिफारस दिली होती. त्याच्यानंतर झेडपी वरती पदसिद्ध सदस्य असावेत. झेडपी जिल्हा परिषद वरती कोण असावेत? एक आहे पंचायत समितीचे सभापती, यांना पदसिद्ध सदस्य म्हणून तुम्ही घ्यायला हवं. आणि दुसरं 5 सहकारी संस्थांचे अध्यक्ष. आता जिल्हा परिषद मध्ये काही सहकारी संस्था असणार आहेत, त्या सहकारी संस्थांमधून 5 लोकांना निवडायचे, त्यांच्या अध्यक्षांना निवडायचे आणि त्यांना झेडपी वरती पदसिद्ध सदस्य म्हणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर BDO PS चा प्रशासकीय प्रमुख असावा. यांनी सांगितलं ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हा पंचायत समितीचा, PS म्हणजे काय? पंचायत. आता इथे जे शॉर्ट फॉर्म येते, तुम्ही आता गडबड होत असेल तर लिहून घ्या. ओके, पंचायत समितीचा प्रमुख असावा. झेडपी आपण बघितलं जिल्हा परिषद, PRI बघितलं पंचायत राज इन्स्टिट्यूशन. ओके, पुढे नोकर भरती करण्यासाठी जिल्हा निवड समिती असावी अशी त्यांची पुढची शिफारस होती. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत आणि झेडपी साठी लोकसंख्या सांगितलेली आहे. ग्रामपंचायतीला कमीत कमी 1000 लोकसंख्या असावी. 1000 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत असावी अशी शिफारस आहे. आणि झेडपी साठी 25,000 ते 30,000 लोकसंख्या असावी अशी त्यांची दुसरी शिफारस आहे. आणि सदस्य किती सांगतात ते? 40 ते 60 सदस्य असावेत. कुठे? जिल्हा परिषदेला. ओके, इतक्या सगळ्या समिती त्यांच्या आहेत. आता यांच्या समितीच्या शिफारशीनुसार 1961 ला रिपोर्ट दिलाय. अहवालच्या कॉलम मध्ये बघा
यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राचा जिल्हा परिषद व पंचायत समिती ऍक्ट 1961 चा आलेला आहे. ओके, 60 ची समिती, 61 ला रिपोर्ट आणि 61 चाच आपला ऍक्ट आहे. सप्टेंबर 61 ला ऍक्ट संमत झालाय. ओके, आणि मार्च 1962 ला प्रेसिडेंटची असेंट आहे आणि 1 मे 1962 ला लागू झालेला आहे. ओके, इतके सगळे डिटेल्स आपल्याला लक्षात असले पाहिजेत कारण हा ऍक्ट सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ओके, पंचायत राज महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ऍक्ट 1961 लागू कधीच आहे? 1 मे 1962. कुणाची शिफारस आहे? वसंतराव नाईक समितीची. ओके, पुढचा मुद्दा आपण बघूया. आता पहिला मुद्दा झाला डिटेल तुम्हाला क्लिअर. आता पुढे जाऊया आपण बलवंतराय मेहतांकडे. याचा इश्यू असा आहे की आपण जेव्हा एक एक समिती वाचतो तेव्हा सगळं लक्षात येतं, बट दुसरी वाचली की मग कन्फ्युजन होतं. ओके, आधी त्यांनी काय सांगितलं हे गडबड होतं. ओके, असा एखाद दुसरा प्रश्न असतो, कुठल्या समितीने काय शिफारस दिली किंवा खालील कोणत्या शिफारसी या समितीने दिलेल्या आहेत, हा प्रश्न असतो. ओके, आता बोंगिरवाल समिती बघूया. यांचे सचिव कोण आहेत? व्ही मंडलेकर नावाचे त्यांचे सचिव होते. कधी कधी असा प्रश्न येऊन गेल्यामुळे हा प्रश्न आपण डेटा घेतलेला आहे, बाकी काही विशेष नाही आहे. सचिव वगैरे सगळ्यात शेवटी ठेवा. आता यांचं काय होतं बघा नाव, महाराष्ट्र पंचायत राज पुनर्विलोकन समिती. वसंतरावांचं नाव काय होतं समितीचं? ग्रामीण स्वशासनाचे प्रारूप कसे असावे या संबंधितली समिती. आता इथं काय आहे? महाराष्ट्र पंचायत राज पुनर्विलोकन. पुनर्विलोकन काय असणार आहे? आपण ऍक्ट बनवला ना, 62 पासून लागू केला, मग त्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी 70 ला आपण हे समिती स्थापन केली आणि सप्टेंबर 71 ला समितीचा रिपोर्ट आहे. ओके, आता पंचायत समितीला कायदेशीर स्वतंत्र देऊ नये अशी यांची शिफारस आहे. झेडपीला अडचणी उद्भवू शकतात अशी थोडीशी विचित्र शिफारसांची आपल्याला ती वाटते. ओके, आपल्याकडे आता कायदेशीर स्थान आहे का पंचायत समितीला? कॉन्स्टिट्युशनल स्थान आहे तिला. ओके, पुढे पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी. हा, हे लक्षात ठेवा. सरपंच परिषद कोणी सांगितले? बोंगिरवालांनी सांगितलेली आहे. ओके, सरपंचांना मानधन द्या. ओके, सहकार हा विषय झेडपी कडून काढून स्टेट गव्हर्नमेंटकडे द्यावे अशी शिफारस त्यांनी दिलेली आहे. ओके, सहकारला सगळ्यात जास्त महत्व त्यांनी दिलेलं आहे. पुढे आता सहकारमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट पण इन्व्हॉल्व्ह झालंय. सेंट्रल लेवलला आपले एक स्वतंत्र मंत्रिमंडळ आपण स्थापन केले. त्याचे अध्यक्ष, त्याचे मंत्री कोण आहेत? अमित शहाकडे आहेत. ओके, झेडपीच्या विषय समितीत यांचा समावेश करा. त्यांनी सांगितले की विषय समिती असाव्यात. कोण सांगितलं होतं? वसंतरावांनी वरती सांगितलं होतं विषय समित्या स्थापन करा. मग याला जोडून असताना काही समित्यांची शिफारस केलेली आहे. ओके, पदवी समिती आहेत त्यांच्या. कुठली आहे? पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि वैद्यकीय. हे पदवी तुम्ही लक्षात ठेवा, त्यांच्या तिन्ही गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. पुढचा त्यांची शिफारस आहे 1/3 बीडीओ एमपीएससीतून घ्या. 1/3 बीडीओ. आता आपण सगळेच एमपीएससी होते, पण त्या काळी प्रमोशन होऊन आलेले पण बीडीओ असतील. मग त्यांनी सांगितले की काही डायरेक्टली घ्या. म्हणजे बोंगिरवाल सरांना तुम्ही थँक्यू म्हणू शकता. पीआरआय वरती लक्ष ठेवण्यासाठी ऍडिशनल डिव्हिजनल कमिशनर नावाची एक पोस्ट असावी असं त्यांची शिफारस होती. ओके, आतापर्यंत 2 कमिटी आपण बघितलेल्या आहोत. Recording in आपली progress. पुढची समिती आहे बाबूराव काळे समिती. बाबूराव काळे तेव्हा काय होते? ग्राम विकास मंत्री होते. ओके, मंत्रिमंडळाची ती उपसमिती होती. बाबूराव काळे मंत्रिमंडळाची उपसमिती होती. ऑक्टोबर 1980 ला ती स्थापन झाली होती. तर आता त्यांनी काय शिफारस केलंय? DRDA झेडपीकडे सोपवा. ओके, डिस्ट्रिक्ट रूरल डेव्हलपमेंट एजन्सी नावाची एक तेव्हा संस्था होती. त्यांनी शिफारस केली की ही संस्था कोणाकडे द्यायची? झेडपीकडे द्यायची आहे. पुढे त्यांनी विचारलं BDO क्लास 1 ऑफिसर करा. ओके, यांना अजून जास्त तुम्ही थँक्यू म्हणलं पाहिजे. त्यांनी क्लास 1 ऑफिसर करा म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे एक ग्रामसेवकाकडे मॅक्झिमम 2च गावं द्या. ओके, आपल्याकडे आता 3-4 पण असतात, लोकसंख्येनुसार आहे, बट यांची शिफारस होती 2च द्या. ओके, हे बाबूराव काळे समिती होती आपली. पुढची आपली आहे PB पाटील समिती. ओके, तर PB पाटील समितीचं आता ते लक्षात ठेवण्यासाठी आहे फक्त, बाकी काही विशेष नाही. खाली जे दिलेलं आहे ते त्याकडे जास्त लक्ष नका देऊ. ओके, तर ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी ती समिती होती. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा अभ्यास. आता या समितीचं कौतुक एवढ्यासाठीच आहे, या समितीनं महिला आणि बाल कल्याण समितीची शिफारस केलेली आहे आणि महिलांना आरक्षण द्या, 25% आरक्षण द्यायला सांगितलेलं आहे. ओके, आता जून 1984 मध्ये या कमिटीची स्थापना केली होती आणि 86 मध्ये त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. आता त्यांच्या शिफारशी आपण 1 बाय 1 बघूया. यांनी सांगितलं की सरपंच थेट निवडा.
आता पाटील आहेत तर थेटच असतं सगळं सगळं कार्यक्रम, तर थेट निवडून द्या त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. ग्रामसभेतून स्वतंत्र निवडणूक यंत्रणा. अच्छा, दुसरा मुद्दा लक्षात घ्या, स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापन करा. ओके, म्हणजे ते ग्रामसभा वरचा पॉईंट आहे बरं का. थेट निवड जे ना ते ग्रामसभेतून निवडायचंय. दोन पद्धती असतात सरपंच निवडीचं, तुम्हाला माहिती आहे. एक सदस्य निवडून देतात इनडायरेक्टली आणि एक डायरेक्टली ग्रामसभा. आता तुम्ही जर बघितलं तर काँग्रेस राष्ट्रवादी सरकार जर महाराष्ट्रात असेल तर ते काय करते, सदस्यातून निवडून येण्याची चेंज करते, आणि बीजेपी आली तर ते उलट करते, ते थेट घेते. ओके, तर यांनी थेटची शिफारस केलेली होती. दुसरं, स्वतंत्र निवडणूक यंत्रणा असावी. असं स्वतंत्र निवडणूक यंत्रणेची शिफारस वरती आपण एक कमिटी बघितली, कुठली होती आठवते का तुम्हाला? स्टेट इलेक्शन कमिशन असावं अशी एक आपण शिफारस कुठली होती? गाडगीळ होती ना. ओके, तर आता यांनी विषय समितीमध्ये एक विषय समिती ऍड केली, कुठली? महिला आणि बाल कल्याण समिती ऍड केलेली आहे. वरती आपल्याकडे कोण होते? बोंगिरवाल होते. बोंगिरवाल समितीने 3 विषय समित्या सांगितल्या होत्या. पदवी आपण लक्षात ठेवले, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, वैद्यकीय. ओके, तर यांनी सांगितलंय महिला व बाल कल्याण समिती सांगितलेलं आहे. महिला आरक्षण किती आहे? 25%. जिल्हा विकास नियोजन व मूल्यमापन मंडळाची पण त्यांनी स्थापना करायला सांगितलेली आहे. ओके, MP MLA त्यात सदस्यत्व देऊ नका अशी पण त्यांनी शिफारस केलेली होती पाटलांनी. पुढे झेडपीचे सहयोगी सदस्य, नगराध्यक्षांना झेडपीचे सहयोगी सदस्य करा असंही शिफारस केले. हे आपल्याला काय संबंध आहे असं वाटू शकतं, कारण दोन्ही लोकल गव्हर्नमेंट वेगळी आहे, पण काही ठिकाणी दोन्ही लोकल गव्हर्नमेंटच्या एरियाचा काही संबंध येत असणार आहे कुठे ना कुठे. त्यासाठी त्यांनी सांगितलेलं की त्यांना नगराध्यक्षांना सहयोगी सदस्य करा. पुढे सांगतात की स्थानिक स्वराज्य परिषद स्थापन करा जिल्हा स्तरावरती. स्थानिक स्वराज्य परिषद अशी एक परिषद असावी. ओके, विधान परिषदेवरती 8वा पॉईंट बघा या लेफ्ट साईडला तुमच्या. विधान परिषदेवरती PRIच्या वतीने किमान एक सदस्य असावा. ओके, आता आपल्याकडे विधान परिषदेवरती शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, विधानसभेचा सगळे मेंबर असतात ना, तसं PRI मधून एखादा मेंबर असावा अशी त्यांची शिफारस आहे. राज्य विकास मंडळ स्थापन करा. झेडपीचे सदस्य 40 ते 75 असावे, 40 ते 60 असावे असं कोण सांगितलं होतं? पहिली समिती आपली वसंतराव नाईक समितीने सांगितलं होतं ना. ओके, लोकसंख्या किती असावी हे पण त्यांनी सांगितलं आणि शिफारस पण दिलेली होती. बघा, पहिली आपली समिती वसंतराव नाईक समिती 25,000 ते 30,000साठी झेडपी असावी आणि सदस्य किती असावेत? 40 ते 60 असावेत. मग यांनी सांगितले 40 ते 75 असावेत. यांनी निकष दिले. ग्रामपंचायतीला त्यांनी 2,000 संख्या सांगितली, वसंतरावांनी सांगितली 1,000. ओके, पंचायत समितीला 10,000 सांगितले, जिल्हा परिषदेसाठी 15 ते 20 लाख इतकी लोकसंख्या यांनी सजेस्ट केलेली आहे. दोघांमध्ये खूप जास्त फरक आहे. त्यांची 25,000 ते किती होती? 30,000. 25 ते 30,000 हे डायरेक्टली लाखावरती पोहोचलेले आहेत. 15 लाख ते 20 लाखासाठी एक जिल्हा परिषद असावी अशी यांची शिफारस आहे. ओके, आता आपण जे महिला बाल कल्याण समिती आणि महिला आरक्षण हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके, अशोक मेहतांनी सुद्धा 33% शिफारस केलेली होती बरं का. खालचा पॉईंट पण लक्षात ठेवा. ओके, आता हे जे वरती लिहिलेलं आहे ते लक्षात ठेवण्यासाठी आहे, असं काही इंटेन्शन नाही. ओके, तर तुम्हाला ते लक्षात गॅरंटेड येणार आहे. आता मला माहिती आहे एक्झाम मध्ये तुम्ही गेल्यानंतर हे आठवणार आहे. एवढ्यासाठीच आपण असं काहीतरी ट्रिक्स लिहून ठेवत असतो. ओके, आता आपण जाऊया स्टेटच्या समित्यांकडे जाऊया. ओके, स्टेटची समिती बघा, बलवंतराय मेहता समिती. ओके, कमिटी कशासाठी होती? बलवंतराय मेहता कशासाठी होती? कमिटी टू एक्झामिन द वर्किंग ऑफ CDP आणि NEP, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम. तत्कालीन गुजरात सरकारचे ते CM होते त्यावेळेस. ओके, सदस्यांमध्ये हृदयनाथ कुंजरू सुद्धा होते. अजून कुठे आहेत हृदयनाथ कुंजरू? आपण कुठं ऐकतो वाचतो त्यांना? स्टेट रिऑर्गनायझेशन कमिटीमध्ये होते. ओके, आता ह्याची स्थापना कधीची बघा, जानेवारी 57चे. रिपोर्ट कधीचा आहे? नोव्हेंबर 57. लगेच त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. ओके, आणि त्यांचा रिपोर्ट 58 मध्ये NDC ने स्वीकारला सुद्धा. ओके, NDC काय आहे? नीती आयोगाची कमिटी, सॉरी नियोजन आयोगाची कमिटी होती ना, त्यांनी स्वीकारलेलं आहे. एस्टॅब्लिश द स्कीम ऑफ डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन, त्यांचं महत्वाचे कमेंट आहे. असा प्रश्न येऊ शकतो, खालील कमेंट कोणत्या समितीने केलेली आहे? तर ते आहे एस्टॅब्लिश द स्कीम ऑफ डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन. ओके, त्याचा पुढचा मुद्दा बघा, यांनी 3 स्तर सजेस्ट केले होते. कुठले कुठले? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद.
ओके. कनेक्टेड बाय इनडायरेक्ट इलेक्शन, हे महत्वाचं आहे. तिन्ही एकमेकांना कनेक्टेड असले पाहिजे. कसे? इनडायरेक्ट इलेक्शन म्हणजे त्यांना कसं म्हणायचंय, ग्रामपंचायतच्या लेवलला तुम्ही हवं तर डायरेक्ट इलेक्शन घेऊन सदस्य निवडून द्या, त्यांच्यातून काही सदस्य इनडायरेक्टली जाणार पंचायत समितीला, पंचायत समितीच्या सदस्यातून काही इनडायरेक्ट जाणार झेडपीला. ओके. तर ही त्यांची इनडायरेक्ट शिफारस होती. त्याच्या उलट शिफारस आपल्या कोणी दिली? पहिली कमिटी आपली वसंतराव नाईकांनी डायरेक्ट सांगितलं, सगळे सदस्य कसे डायरेक्ट निवडून आले पाहिजेत. ओके. दुसरं, ग्रामपंचायत डायरेक्ट इलेक्शन, पंचायत समिती झेडपी इनडायरेक्ट इलेक्शन. ओके. अशी शिफारस यांची होती. पुढे, पंचायत समिती एक्झिक्युटिव्ह बॉडी असावी, नॉट झेडपी. त्यांनी झेडपीला, जिल्हा परिषदेला सांगितलं की ती ॲडवायझरी बॉडी असावी किंवा कोऑर्डिनेशन करणारी बॉडी असावी, आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी कुठली असावी? पंचायत समिती. ओके. इथं कन्फ्युजन होऊ शकतं. ओके. आता सध्या जास्त एक्झिक्युटिव्ह बॉडी कोण आहे? ग्रामपंचायत आहे जास्त. पंचायत समितीला सुद्धा एक्झिक्युशनचे अधिकार आहेत, पण सगळ्यात जास्त एक्झिक्युटिव्ह कुठल्या लेवलला होता आपल्याकडे? ग्रामपंचायत लेवलला होतं. ओके. झेडपी चेअरमन, झेडपीचा चेअरमन कलेक्टरला करा अशी शिफारस यांनी केलेली होती, आणि आपल्या वसंतराव नाईक समितीनं कलेक्टरला दूर ठेवलेलं होतं. ओके. MP MLA ला सदस्य करा, त्यांनी एकदम उलट सांगितलेलं होतं. तर या महाराष्ट्रातली पहिली आणि देशातली पहिली कमिटी, दोघांच्या कमिटीबद्दलच्या सगळ्या शिफारशी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ओके. आता यांच्या इतर शिफारशी आहेत, काही थोडासा ऑड वाटणाऱ्या शिफारशी आहेत, त्या आता आपण बघूया. बघा, सेकंड कॉलमच्या खाली बघा, ग्रामसेवक पद निर्मिती करा. ओके. न्याय पंचायतीची स्थापना करा, सहकार विषय पंचायतीकडे द्या. आता सहकार विषय पंचायतीकडून स्टेट लेवलला घ्या, अशी उलटी शिफारस कोणी केली होती आपल्याकडं? वरच्या बाजूला मला वाटतं बोंगिरवाल समितीने केलेली होती. 2 नंबरचा बोंगिरवाल समिती बघा, सहकार विषय झेडपी कडून काढून तुम्ही राज्य सरकारकडे द्या. पण ही नंतरची कमिटी आहे, ही त्याच्या आधीची ना बलवंतराव मेहता. तर त्यांनी काय सांगितलंय? सहकार विषय पंचायतीकडे द्या. ओके. मतदानाचा हक्क कराशी संबंधित, आता ही थोडीशी ऑड शिफारस वाटू शकते. त्यांनी सांगितलं की मतदानाचा जो हक्क देताय तुम्ही कुठे? पंचायत राज इन्स्टिट्यूटच्या लेवलला कराशी संबंधित असायला हवं. म्हणजे हे कसं झालं? अधोगतीचं लक्षण असल्यासारखं झालंय. पुढे, 1 लाखामध्ये विकास गट असावा, 1 लाख लोकसंख्येमागे 1 विकास गट असावांची शिफारस आहे. आरक्षणाबद्दल त्यांनी काहीही शिफारस केलेली नाही. स्वीकृत सदस्य असावा याची त्यांनी शिफारस केली होती. महिला SC ST तून कोणीही निवडून आले नाही तर त्यांचा एक स्वीकृत सदस्य असावा. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की बलवंतराव मेहतांनी आरक्षणाची शिफारस केली तर ते वाक्य चुकीचं आहे. त्यांनी स्वीकृत सदस्याची शिफारस केलेली आहे. ओके. पुढे, अशोक मेहता समितीकडे आता आपण जाऊया. ओके. अशोक मेहता समितीबद्दल बघा, 13 सदस्य त्या समितीमध्ये होते. किती? 13 सदस्य. ओके. 13 पैकी 4 CM होते. म्हणजे इतकी महत्वाची समिती त्यांनी बनवून ठेवलेली होती. ओके. तर ते 4 CM कोण आहेत? कर्पूरी ठाकूर बिहार, ओके, MG रामचंद्र MGR तमिळनाडू, ओके, ESM नंबूद्रीपाद आणि प्रकाश सिंह बादल, हे 4 CM सुद्धा होते. ओके. आणि त्याचे सचिव होते SK राव. ओके. SKR पण लक्षात ठेवू शकता, SK रावला. ओके. या समितीचं नाव काय होतं? कमिटी ऑन द पंचायत राज इन्स्टिट्यूशन. ही डायरेक्ट इन्स्टिट्यूशन साठीची कमिटी होती. ओके. राष्ट्रीय पातळीवरील मूल्यमापन समिती, राष्ट्रीय पातळीवरील पंचायत राजचं मूल्यमापन करणारी समिती आपण तिला म्हणतो. डिसेंबर 77 ला समिती आहे, ऑगस्ट 78 ला रिपोर्ट आहे. ओके. त्यांच्या शिफारशी बघा, पहिलं काय आहे? PRI ला कॉन्स्टिट्यूशनल रिकॉग्नायझेशन द्या. आपण बघतो पहिल्यांदा कुणाला बघितलं आपण? पहिली आपण मगाशी बघितली अशोक मेहता तर आहेतच, त्यानंतर कोण येते? LM सिंघवी आले होते. तर LM सिंघवीच्या आधी हे सुद्धा आहेत. आपण LM सिंघवीचं ऐकून दिलं होतं ना, त्याच्यानंतर लगेच आपण दिलं होतं, पण त्याच्या आधी यांनी सुद्धा शिफारस केलेली होती. यांचे किती स्तर आहेत? यांनी 2च स्तराची शिफारस केलेली आहे, झेडपी आणि पंचायत मंडळ. ओके. पंचायत मंडळ 15 ते 20 हजार लोकसंख्येसाठी असावं अशी यांची शिफारस आहे. ओके. पुढं, पदावधी 4 वर्षाचा असावा. आता किती आहे? 5 आहे. थोडीशी ऑड वाटते, म्हणून लक्षात ठेवायचं की यांनी सांगितलेलं आहे 4. ओके. जिल्हा नियोजन समितीची स्थापना करा, पंचायत राज मंत्री असावा. आहे का आता आपल्याकडे पंचायत राज मंत्री? दोन्ही लेवलला आहे, स्टेटला सुद्धा असतो आणि सेंटरला पण असतो, त्यामुळे ही शिफारस त्यांनी केलेली आहे, हे लक्षात ठेवा. राज्य वित्त आयोग, राज्य वित्त आयोग शिफारस यांनी सुद्धा केली आणि अजून 2 कमिटीने पण याच्या आधी केलेली होती. ओके. PRI च्या सर्व सदस्यांची निवड प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने करा. बलवंतरायपेक्षा
थोडीशी उलटी भूमिका आहे इथं. त्याच्यानंतर 8वा मुद्दा बघा, पक्षांना सहभाग करण्यास परवानगी देऊ शकता. म्हणजे पंचायत राजच्या लेवलच्या इलेक्शनमध्ये पक्षांनी सहभाग व्हावे अशी यांची शिफारस आहे. आता आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला पक्षांचा संबंध नसतो डॉक्युमेंटेशन नुसार. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा, झेडपी व्यवस्थापन कलेक्टरकडे द्या. यांनी सुद्धा कलेक्टरला, दोन्ही मेहता समितीने कलेक्टरला स्थान द्यायला सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा, न्याय पंचायती PRI पासून वेगळ्या करा. न्याय पंचायती तेव्हा स्थापित असणार आहेत म्हणून ते सांगतात की त्यांना वेगळ्या करा. आणि आरक्षण यांनी सजेस्ट केलं, बलवंतरायांनी केलं नव्हतं, बट यांनी आरक्षण सजेस्ट केलेलं आहे. कुणाकुणाला? W विमेन, SC आणि ST साठी. विमेनला त्यांनी 1/3 33% आरक्षण दिलेलं आहे. पण त्याच्यासमोर एक कॅन्सल वाला सिंबल पण आहे. ओके. कारण हा मुद्दा मला लक्ष्मीकांतच्या पुस्तकात सापडला नाही आणि 33% हे मला दुसऱ्या पुस्तकात सापडलं, मनोज राऊत सरांच्या पुस्तकात असेल किंवा आपलं जे दुसरं आपण पुस्तक वापरतो लवटे त्यांच्या पुस्तकात असेल. पण आपल्याला सगळ्यात जास्त ऑथेंटिकेट कोण आहेत? लक्ष्मीकांत आहेत. त्यामुळे हे 33% तुम्ही इग्नोर करा. ओके. SC आणि ST ला जनसंख्येप्रमाणे द्या, हे मात्र योग्य आहे. हे दोन्हीकडे सेम रेफरन्स मला सापडलेले आहेत. पण समजा की तुम्हाला एक्झाम मध्ये स्टेटमेंट आलं 33%, तर तिथे बरोबर करा. विचारलं किती पर्सेंट आहे, तर तिथं आपण एक वेगळा कॉल घ्यायला तयार आहोत. याच्याबद्दल अजून काही सर्च करून ऑथेंटिकेट डेटा मिळतो का बघा. पण स्टेटमेंट मध्ये आलं असेल तर अशोकराव मेहता समितीने कोणत्या शिफारशी केल्या तर त्यात 33% आलं महिलांना, तर त्याला बरोबर घेणार आहोत आपण. ओके. पुढचा आता बघा 12वा मुद्दा यांचा काय आहे? PRI जर बरखास्त केली तर 6 मंथच्या आत इलेक्शन घ्यावं, हे यांची शिफारस आहे. ही सगळीकडे शिफारस होती, तर यांनी इथे पण आणलेली आहे. पुढे म्हणतात की स्टेट इलेक्शन कमिशन, ग्रामसभा यांची शिफारस PRI ने केलेली नाही. स्टेट इलेक्शन कमिशन का भरलेलं? हे कुठे ना कुठे असा प्रश्न आला असणार, तर त्याच्या शिफारशीमध्ये हे मुद्दे त्यांनी परीक्षेत टाकले असणार आहेत. ते आपल्या लक्षात राहावं म्हणून हा मुद्दा इथे लिहिलेला आहे. त्यांनी या 2 शिफारशी केलेल्या नाहीत. अशोकरावांनी ग्रामसभेचा आणि स्टेट इलेक्शनचा काही शिफारशी केलेल्या नाहीत. आता बलवंतराय मेहता आणि अशोक मेहताचा डिफरन्स बघा. दोघांमध्ये एक फरक बघू आपण. बलवंतरायांनी किती सांगितले? 3 स्तर सांगितले. अशोकरावांनी किती सांगितले? 2 स्तर सांगितलेले आहेत. यांच्यामध्ये पंचायत समिती व झेडपी साठी इनडायरेक्ट इलेक्शन त्यांनी सांगितले बलवंतरावांनी. यांनी काय सांगितले? सगळ्या ठिकाणी डायरेक्ट इलेक्शन सांगितले. वसंतराव नाईक समिती सारखंच त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे न्याय पंचायती स्थापा असं त्यांनी शिफारस केलेली होती. कुणाकडं? ग्रामसभेमार्फत न्याय पंचायती असायला हवेत. पण यांनी काय सांगितलंय? न्याय पंचायतीला PRI पासून वेगळं करा. या दोघांच्या शिफारशीमधला फरक आहे, तो तेवढा टेबल लक्षात घ्या. ओके. पुढे आपण बघूया. अशोकराव मेहता समितीच्या शिफारशीनुसार 2 स्तरीय रचना करणारे पहिले राज्य कोण आहे? कर्नाटक. कर्नाटक हे पहिले राज्य आहे की त्यांनी द्विस्तरीय रचना इम्प्लिमेंट केलेली होती. पुढची कमिटी आपली आहे GVK राव समिती. ओके. ही कुणाची समिती आहे? नियोजन आयोगाची समिती आहे. ग्रामीण विकासासाठी प्रशासन व्यवस्था व दारिद्र्य निर्मूलनाबाबत शिफारस करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. जेव्हा उलट विचारत जाईल ना तेव्हा कन्फ्युजन. जर तुम्हाला विचारलं की ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाबाबत खालीलपैकी कोणती समिती आहे, तेव्हा आपली गडबड होते. तर असं तुम्हाला उलटही लक्षात ठेवता आलं पाहिजे. 85 ची समिती आहे, 86 ला रिपोर्ट आहे. ओके. तर यांच्या काही स्टेटमेंट्स बघा. PRI ला ग्रास विदाउट रूट असं म्हटलेलं आहे. त्यावेळेस त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की PRI कसं आहे? ग्रास विदाउट रूट. ग्रास रूट लेवलचे इन्स्टिट्यूशन म्हणता, बट तिला काय तुम्ही अधिकारच दिले नव्हते, त्यामुळे ती असं त्यांना म्हणते की ग्रास विदाउट रूट. PRI चे ब्युरोक्रॅटिझेशन झाले आहे, विच इज अगेन्स्ट द डेमोक्रेटिक प्रिन्सिपल. हे त्यांचं दुसरं मत आहे. ओके. तर हे त्यांचं त्यावेळेस योग्य मत आहे, आजही तसंच योग्य मत आहे. काही ठिकाणी ब्युरोक्रॅटिक खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. तुम्ही मध्ये ते एका सरपंचाचा व्हिडिओ बघितला असेल, तो पैसे उडत होता बघा. ते व्हिडिओवर त्यांनी आरोप केले होते ना, व्हिडिओ पैसे घेतात वगैरे. ओके. मग काही ठिकाणी असं चिन्ह दिसतं, त्यामुळे त्यांनी ब्युरोक्रॅटिझेशन कमी करा हे सांगितलेलं आहे. ओके. झेडपीला त्यांनी पिओटल बॉडी करायला सांगितलेली आहे. ओके. डिस्ट्रिक्ट प्रॉपर युनिट फॉर डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग, त्यांनी डिस्ट्रिक्टला सगळ्यात जास्त महत्व दिलं आहे. पुढचा मुद्दा बघा. पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशनर स्थापन करा. झेडपीचा CEO जो असतो त्यालाच आपण डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशनर म्हणावं अशी यांची शिफारस होती. पुढचा मुद्दा.
राज्य स्तरावरती विकास आयुक्तांचे पद तयार करावे. राज्य स्तरावरती एक विकास आयुक्त असावा. तालुका स्तरावरती तालुका विकास आयुक्त असावा, त्याला आपण बीडीओ म्हणतो. आणि त्यांनी सगळ्यात मोठी शिफारस केली होती, त्याला एसडीओ चा दर्जा द्यायला त्यांनी सांगितलेलं होतं. आहे का आता एसडीओ चा दर्जा? नाही, त्यांना एसडीओ चा दर्जा नाही, पण त्यांनी ती शिफारस केलेली होती. ओके, तर हे झाले आपले जीव्हीके राव. आता तुमच्या लक्षामध्ये यांच्यात सगळ्यात शिफारसीपेक्षा लक्षात ठेवायचं ग्रास विदाउट रूट आणि ब्युरोक्रॅटायझेशन कमी करायची शिफारस त्यांनी केलेली आहे. आणि यांच्या कमिटीचा उद्देश काय होता? ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन. हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. हा, आतापर्यंत या महत्वाच्या कमिट्या बघितल्या. याच्यातला सगळ्यात अवघड भाग कमिट्यांच्या शिफारसी हा एकमेव आहे. बाकीचा घटक तसा कम्पॅरेटिव्हली इझी आहे. तर तुम्हाला पहिला जो घटक आहे तो थोडा डिस्टर्बिंग आहे. आता त्यानंतर आपण जाऊया 73rd आणि 74th अमेंडमेंट कडे. अमेंडमेंट, दोन्ही अमेंडमेंट तुम्हाला माहिती आहेत, 73 आणि 74वी. 73वी आणि 74 कधी झाली आणि कधी लागू झाली हे पण माहिती असलं पाहिजे. कधी झाल्यात अमेंडमेंट? 1900 आणि लागू, आता त्याचा महिना आणि डेट पण लक्षात ठेवायचा आहे, कारण आपण पण 24 एप्रिल आणि नागरी 74 1 जून या डेट्स तुम्हाला पक्क्या लक्षात असल्या पाहिजेत. आता 73rd अमेंडमेंट सुरुवातीला बघू, त्यानंतर आपण 74th बघूया. 73rd नुसार बघा, आर्टिकल 243 ते 243 ओ आपण ऍड केलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. 243 ते 243 ओ पर्यंतच्या ज्या शिफारशी आहेत त्या 73rd म्हणजे ग्रामीण स्थानिक प्रशासनासंबंधित आहेत. आणि 243 ओ पासून पुढचं ZG पर्यंतच्या शिफारशी आहेत त्या नागरी प्रशासनासंबंधित आहेत. आता याच्यातल्या पहिल्यांदा आपण बघू 243 बद्दल बघू. आर्टिकल 243 ची डेफिनेशन, 243 मध्ये काय आहे? डेफिनेशन आहेत. कुठल्या कुठल्या डेफिनेशन आहेत? जिल्हा म्हणजे राज्यातील जिल्ह्याला आपण जिल्हा म्हणू असे डेफिनेशन सांगते. इंटरमिडिएट आणि ग्राम, इंटरमिडिएट लेवल आणि ग्राम हे कोण ठरवणार आहे? राज्यपाल ठरवणार आहेत. आता कॉन्स्टिट्यूशन मधल्या या कलमातल्या आपण वेगवेगळ्या डेफिनेशन बघतोय. 243 मध्ये या तिन्ही डेफिनेशन आहेत. ते जिल्ह्याचे डेफिनेशन काय सांगतं? तुमच्या राज्यात एक्झिस्ट असणारे जिल्हे. आणि इंटरमिडिएट लेवल कुणाला म्हणायचं आणि ग्राम कुणाला म्हणायचं हे कोण ठरवणार आहे? राज्यपाल ठरवणार आहेत. ओके, पुढे 243A आपलं पुढचं कलम आहे 243A. त्यात आपण ग्रामसभेबद्दल माहिती दिलेली आहे. ग्रामसभा स्थापन करणे बंधनकारक आहे. अधिकार त्यांना कुठले मिळणार आहे ते कोण ठरवणार आहे? राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. ग्राम स्थापन करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे, बट ग्रामसभेला जो अधिकार द्यायचा आहे तो अधिकार कोणाला दिला? आपण राज्य विधिमंडळाला दिलेला आहे. आणि ग्रामसभा हे कोण स्थापन करेल? ती कंपल्सरी आहे, तुम्हाला एनी हाऊ ती स्थापन करावीच लागणार आहे. स्टेट गव्हर्नमेंटचाच तो रोल आहे, बट ते कंपल्शन आहे. हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. पुढे 243B कडे आपण जाऊया. 243B काय आहे? पंचायतींची स्थापना. याच्यात सांगितलंय की 3 स्तरीय रचना असायला पाहिजे, ते बंधनकारक आहे. याचा अर्थ काय? कुठलाही स्टेट म्हणू शकत नाही की आम्ही 2 स्तरच करतो. अशोक मेहतांच्या शिफारसीनुसार 2 स्तर कोणी केलं होतं? कर्नाटकने केलं होतं. तर त्यांना सुद्धा हा ऍक्ट लागू झाल्यानंतर 3 स्तरावरती यावं लागणार आहे. आता याच्यातल्या बंधनकारक गोष्टी आणि कोणत्या बंधनकारक नाही त्याच्यावरती पण प्रश्न येतात, ते लक्षात घ्या तुम्ही. ओके, पुढचा मुद्दा, नो इंटरमिडिएट लेवल इन्स्टिट्यूशन फॉर द स्टेट हॅव्हिंग द पॉप्युलेशन लेस दॅन 20 लाख. ओके, ज्या स्टेटची लोकसंख्या 20 लाखापेक्षा खाली आहे त्यांना फक्त सवलत आहे. ते मधल्या लेवलचं पंचायत समिती स्थापन करायचं नसेल तर करू शकत नाही, म्हणजे नका करू. तुम्हाला तेवढं सूट दिलेली आहे. पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता, पण तुम्हाला ते बंधनकारक नाही. पण तुम्हाला 2 स्तर तरी कंपल्सरी आहेत, एक ग्रामपंचायत आणि दुसरी जिल्हा परिषद. आता हे 20 लाख एवढा आकडा लक्षात ठेवचाल. यांच्या ठिकाणी 2 स्तर आहेत ना, मग 2 तुम्ही 20 लाखाला कनेक्ट करू शकता. पुढे 243C बघा. 243C मध्ये पंचायतीची रचना दिलेली आहे. पंचायतीची रचना, सरपंचाबद्दल काय दिलं बघा. सरपंच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडून येईल. ही जी शिफारस आहे या शिफारसीमध्ये चेंज करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य विधिमंडळाला आहे. म्हणून हे आपल्याकडे चेंज होतं, कधी डायरेक्ट तर कधी इनडायरेक्ट होतं. ओके, प्रत्यक्ष मध्ये थेट निवडून येतो कुठून? ग्रामसभेतून. आणि अप्रत्यक्ष मध्ये तो ग्रामपंचायतीच्या सदस्यातून निवडून येत असतो. ओके,
पुढचा मुद्दा, सभापती व झेडपीचे अध्यक्ष जे असतात ते इनडायरेक्ट इलेक्शन मध्ये निवडून आले पाहिजेत, बंधनकारक आहे. कोण आहेत? अध्यक्ष आणि सभापती. सदस्य नाही, सदस्य डायरेक्ट पद्धतीनेच निवडून येणार. या दोघांची निवड त्या सदस्यातून इनडायरेक्ट पद्धतीने झालं पाहिजे, हे बंधनकारक आहे. पुढचा मुद्दा, सरपंचांना पंचायत समितीमध्ये तुम्हाला रिप्रेझेंटेशन देणे आहे. ओके, सरपंचांना कुठे द्यायचे? पंचायत समितीमध्ये. सभापतींना कुठे द्यायचे? जिल्हा परिषदमध्ये. आणि MP MLA ना पंचायत समिती किंवा झेडपी मध्ये सदस्यत्व द्यायचं आहे. ग्रामपंचायतीचा उल्लेख त्यांनी केलेला नाही, कारण ते नसायला पण पाहिजे ना, ते खालच्या लेवलचं झालं. एकतर पंचायत समिती किंवा झेडपीला त्यांना रिप्रेझेंटेशन द्या, पण ह्याची शिफारस किंवा हा निर्णय कोण घेणार आहे? राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. ओके, तर दोन ठिकाणी राज्य विधिमंडळ ठरवते सरपंचाची निवडणूक प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष, आणि या सगळ्या लोकांना स्थान द्यायचं की नाही. ओके, आता 243D कडे आपण जाऊया. बघा 243D काय आहे? 243D आरक्षण. ओके, आरक्षण मध्ये महिलांना किती आरक्षण दिले आपण? 1/3, 33% आरक्षण आहे. सदस्य तसेच चेअरमनच्या सीटसाठी आरक्षण असणार आहे, पण यात एक गंमत असे की सदस्यांसाठीचं आरक्षण जे आहे ते बंधनकारक आहे. चेअरमॅन साठी आरक्षण द्यायचं की नाही हे बंधनकारक नाही, हे ते राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. ओके, हा मुद्दा एक लक्षात ठेवा. पहिला मुद्दा झाला आपला महिला आरक्षणचा. पुढचा मुद्दा आहे आपला SC ST आरक्षणाबद्दलचा. आता बघा, सदस्य SC ST सदस्यांना आरक्षण बंधनकारक कसं आहे? अकॉर्डिंग टू द पॉप्युलेशन. चेअरमॅनशिप साठी आरक्षण द्यायचं का नाही? कोण ठरवणार? राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. ओके, पुढचा मुद्दा आपला घ्या, OBC राज्य विधिमंडळ ठरवणार. ओके, महिलांना आणि SC ST ना आरक्षण बंधनकारक आहे. ओबीसीसाठी आरक्षण कोण ठरवणार आहे? राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. इतका ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि SC ST आणि महिलांच्या बाबतीत चेअरमन साठीचं आरक्षण सुद्धा कोण ठरवणार आहे? राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. ओके, त्याच्यानंतर SC ST आरक्षण आर्टिकल 334 कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 334 मधील तरतुदी बरोबर संपणार आहे. SC STच्या आरक्षणाची तरतूद आपल्याला 334 मध्ये आहे. आपण ते 10 वर्षांनी जेव्हा वाढवतो, आता आपली अमेंडमेंट किती होती? 104. त्यानुसार आपण 10 वर्षांनी वाढवलेलं आहे. त्याच्या तो जो कार्यकाळ असणार आहे तोपर्यंत SC STचं हे आरक्षण पण असणार आहे. कुठलं आरक्षण? 243D नुसारचं आरक्षण असणार आहे. पण महिला आरक्षण त्याच्याशी काही संबंध नाही, कारण तिथे महिला आरक्षणाचा काही विषय आहे का? नाही. त्यामुळे दोन्हीचं कनेक्शन केले की महिला आरक्षण कधी संपेल? जर 243D मध्ये तुम्ही चेंजेस केले तर, नाहीतर ते तसंच कंटिन्यू राहील. ओके, हे झाले 4 मुद्दे आरक्षणाचे. ओके, पुढचा मुद्दा टर्म बद्दल बघा. 243E मध्ये टर्म दिलेली आहे. ओके, 5 वर्ष पहिल्या बैठकीपासून ते ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आले आणि पहिली बैठक बसली त्यांची, तिथून 5 वर्ष त्यांचे सदस्यत्व असणार आहे. विसर्जित पंचायतीबाबत पुनर्निवडून आलेला सदस्य उर्वरित काळासाठी सदस्य असणार आहे, हे तुम्हाला मुद्दा माहिती आहे. ओके, विसर्जित पंचायत, एका काही कारणासाठी पंचायत तुमची ग्रामपंचायत विसर्जित झाली, समजा निवडून आली आहे आणि एका वर्षातच तुम्ही विसर्जित केली. ओके, पुन्हा इलेक्शन झाल्या तर जो निवडून येणारे लोक आहेत त्यांना 4च वर्ष मिळतात, पुढचे 4 वर्ष, 5 वर्ष मिळणार नाहीत. हा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा. पुनर्निवडून आलेल्या सदस्यांना उर्वरित काळ असतो. ओके, हे आपल्याला थोडंसं ऑड वाटत असल्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे 243F कडे आपण जाऊया. 243F मध्ये अपात्रता बद्दलची माहिती दिलेली आहे. पहिलं काय आहे तुमचं? लेस दॅन 21 असाल तर तुम्ही अपात्र. ओके, तुमचं वय कमीत कमी 21 असलं पाहिजे. पुढचं, राज्य विधिमंडळ कायदे ठरवेल त्याप्रमाणे तुम्ही अपात्र होणार, असे 2 मुद्दे याच्यात दिलेले आहेत. पुढचा मुद्दा 243G बद्दल. ओके, पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदारी हे कुठे आहेत? 243G मध्ये आहेत. ओके, शेड्यूल 11 म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं शेड्यूल 11, त्याच्यामध्ये 29 सब्जेक्ट लिस्ट केलेले आहेत. या 29 सब्जेक्ट वरती काम करण्याचा अधिकार आपण या पंचायत राज इन्स्टिट्यूशनला दिलेला आहे. ओके, राज्य विधिमंडळ कायद्याने ठरवेल त्याप्रमाणे ह्या विषयांबद्दल कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य विधिमंडळ. याहून जास्त अधिकार सुद्धा राज्य विधिमंडळ पंचायत राजना देऊ शकते. 243G नंतर आपण पुढे जाऊया 243H कडे. ओके, 243H बघा,
पंचायतीचे कर लावण्याचे अधिकार एच मध्ये आहेत. राज्य विधिमंडळ कायदा करून ठरवणार आहे त्यांना कोणते कर लावण्याचे अधिकार द्यायचे कोणते नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य विधिमंडळाला. पुढे आहे 243 आय. आय मध्ये काय आहे? स्टेट फायनान्स कमिशन. ओके, म्हणजे राज्य वित्तीय आयोगाबद्दलची शिफारस आय मध्ये आहे. स्थापना कोण करतं? राज्यपाल करणार. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. घटना दुरुस्ती लागू झाल्यापासून 1 वर्षाच्या आत असं स्टेट फायनान्स कमिशन स्थापन करणं बंधनकारक आहे. पुढचा मुद्दा, रचना कोण ठरवणार आहे? रचना कशी असेल? राज्य विधिमंडळ. ओके, आपल्याला राज्यपाल वाटू शकतं कारण वरच्या केसमध्ये राष्ट्रपती ठरवतात, तर ती गडबड करू नका. इथे कोण आहेत? राज्य विधिमंडळ आहेत. नंतर 243 जे कडे आपण येऊया. 243 जे मध्ये काय आहे? लेख्यांचे परीक्षण करणे. ओके, राज्य विधिमंडळ कायद्यानुसार लेख्यांचे परीक्षण कसे करणार हे ठरवणार आहे. कसले लेखे? पंचायत राजच्या अकाउंटिंगच्या संबंधितले लेखे. 243 के कडे आपण जाऊया. ओके, स्टेट इलेक्शन कमिशन. हे तुम्हाला माहिती आहे. नियुक्ती कोण करतं? राज्यपाल. रिमूव्हल कोणाकडे आहे? हायकोर्टाच्या जज प्रमाणे आहे. हायकोर्टच्या जजला कोण रिमूव्ह करतं? आपण बघितलं इम्पिचमेंट प्रोसेस आपल्याला माहिती आहे. तसं यांना म्हणजे हे सेंटरकडेच गेलं ना, पुन्हा राज्याचा काही संबंध इथं येत नाही. पुढे सेवा शर्ती आणि पदावधी कोण ठरवणार आहे? राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. इलेक्शन कमिशनच्या बाबतीतल्या सेवा शर्ती कोण ठरवते? राज्य विधिमंडळ. आणि त्यांच्या बाबतीत कोण ठरवतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या बाबतीत राष्ट्रपती ठरवतात. ओके, तेवढा फरक लक्षात घ्या. पुढे आपण जातोय 243 एल कडे. युटीला युनियन टेरिटरी. युटी म्हणजे युनियन टेरिटरींना ही दुरुस्ती लागू आहे, पण राष्ट्रपती अधिसूचनेद्वारे यात फेरबदल करू शकतात. अल्टिमेट अथॉरिटी कोण आहे? राष्ट्रपती आहे इथे. 243 एम बघू आपण. यांना ही घटना दुरुस्ती लागू नाही. 243 एम मध्ये काही एक्सेप्शन आहेत, त्यांना ही 73वी घटना दुरुस्ती लागू होत नाही. कोण आहेत? शेड्युल्ड एरिया आणि ट्रायबल एरिया वाले. 244 1 नुसारचे शेड्यूल एरिया, 244 2 नुसारचे ट्रायबल एरियांना इथून आपण एक्सक्लूड केले. त्यांना आपण नंतर पेसा आणलेले. पेसा ऍक्ट आपण पुढे बघणार आहोत. ही राज्ये याच्यातून वगळली आहेत. कोण आहेत? नागालँड, मिझोरम आणि मेघालय यांना आपण वगळलेलं आहे. आता मणिपूर मधले सुद्धा काही पहाडी क्षेत्र आपण वगळलेलं आहोत. वेस्ट बेंगॉल मधलं दार्जिलिंग गोरखा पहाडी परिषद नावाचा एक भाग आहे, त्यालाही आपण याच्यातून वगळलेलो आहोत. अरुणाचल प्रदेशमध्ये 83rd अमेंडमेंट 2000 नुसार एससी आरक्षण लागू नाही. पंचायत राजसाठी एससी एसटी कंपल्सरी आहे ना, पण अरुणाचल प्रदेशमध्ये पंचायत राजचा हा कायदा लागू आहे, पण तिथे एससींना आरक्षण लागू नाही. बाकीचं आरक्षण असेल एसटी वगैरे, ओबीसी, महिला, पण एससीचं आरक्षण तिथे लागू नाही. ओके, पुढे का नसेल? तिथे लोकसंख्या त्यांची नसणार आहे. पुढे 1 मध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? पार्लमेंटला. 1 म्हणजे काय? शेड्यूल एरिया ट्रायबल एरियाच्या बाबतीतला अधिकार कोणाला आहे? पार्लमेंटला. 2 आणि 4 मध्ये 2 कोण आहे ते? ही राज्ये नागालँड, मिझोरम आणि मेघालय. आणि 4 कोण आहे? वेस्ट बेंगॉल. याच्यातल्या गोष्टीतल्या चेंजेस 5 आहे बरं का ते, सॉरी अरुणाचल प्रदेश. काय 1, 2 आणि 5 बाबत चेंजेस करण्याचा अधिकार संबंधित राज्य विधिमंडळाला आहे. आणि त्या राज्य विधिमंडळात सुद्धा 2/3 मेजॉरिटी 2/3 मेजॉरिटीनेच त्यांना चेंज करता येतं, अदरवाईज चेंज करता येत नाही. ओके, 243 एन बघू आता त्याचा पुढचा. एक्झिस्टिंग ऍक्ट 1 वर्षपर्यंत लागू असतील. म्हणजे काय? अशा प्रकारचे ऍक्ट त्या राज्याला असणार आहे त्यांच्या लेवलला, ते तुम्ही 1 वर्षापर्यंत ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला हा आपला अमेंडमेंट वाला ऍक्ट लागू करायचा आहे. त्याच्यानंतर 243 ओ पण आहे बघा त्याच्या खालीच. नो फॉर ज्युडिशरी. ज्युडिशरीला आपण ओमिट केलेलं आहे, त्यांना इथं काहीच अधिकार दिलेला नाही. ओके, ठीक आहे. आता आपण हे सगळे ऍक्ट बघून घेतलेले आहेत. आता आपण फक्त एक बघूया, कुठले कलम काय आहे तुमचं लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ट्रिक्स पण केलेल्या असणार आहेत. तर आता फक्त एक आपण रिव्हिजन करूया बघा. 243 डेफिनेशन असणार आहे ऑफकोर्स. 243 एक ग्रामसभा असणार आहे. 243 बी काय आहे? पंचायत समिती आहे. 243 सी काय आहे? स्ट्रक्चर. ओके, तर त्याच्यानंतर डी काय असणार आहे? आरक्षण. ई काय आहे? कालावधी. आता ई ला तुम्ही ई एक्सटेन्शन कालावधी असं लक्षात ठेवू शकता ना. एक्सटेन्शन म्हणजे कालावधी. त्याच्यानंतर एफ काय आहे? पात्रता. अपात्रता ना,
एफ फेल्युअर, फेल्युअर अपात्रता जोडू शकता. पुढे जी काय आहे, काय काय दिले, अधिकार, अधिकार म्हणजे गव्हर्नमेंट, जी फॉर गव्हर्नमेंटचा, जी त्याला तुम्ही जोडू शकता. एच काय आहे, टॅक्स लावण्याचा अधिकार. आय काय आहे, फायनान्स, आय फॉर इन्कम आणि फायनान्सला तुम्ही जोडू शकता. जे काय आहे, लेख्यांचा परीक्षण. के काय आहे, आणि झेड ए त्या साईडला, आणि हे के, झेड ए के, झक असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला लक्षात राहू शकतं. के नंतर काय आहे, एल, एल काय आहे, युनियन टेरिटरी बाबतीतला, म्हणजे लक्षद्वीप युनियन टेरिटरी तुमच्या रिकॉल झाली की एल ला ते तुम्ही जोडू शकता. एम काय आहे, यांना ही घटना दुरुस्ती लागू नाही. ओके, तर ह्यांना तुम्ही एम ला तुम्ही ओमिटेडचा एम घेऊ शकता, ओमिटेड मधला एम. एन काय आहे, एक्झिस्टिंग कायद्यांना हे लागू नाही, एन चा नो लक्षात ठेवा. ओके, एक्झिस्टिंग ऍक्ट एक वर्ष लागू राहतील ना, म्हणजे प्रत्येक राज्याचे पंचायत राज संबंधितले ऍक्ट एक्झिस्ट आहेत ते एक वर्ष चालणार. ओके, आणि ओ काय आहे, नो फॉर ज्युडिशरी, ज्युडिशरीला आपण याच्यातून ओमिट केलेला आहे, त्या ओमिटचा ओ इथे तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे ओ पर्यंत तुम्हाला हे सगळं लक्षात असलं पाहिजे. ओके, आता थोडंसं अजून वरच्या समित्यांबद्दलचे डिटेल्स बघूया आपण. बोंगिरवाल समिती आणि पीबी पाटील समितीला डिफरन्स बघूया काय आहे. हे ऍक्च्युली वरती पेज असायला पाहिजे होतं, आपण हे बघायच्या आधी असायला पाहिजे होतं. आता बघा, आपण वर बोंगिरवाल समिती बघितली आणि पीबी सावंत समिती पण बघितलेली आहे. आता बोंगिरवाल समितीमध्ये बघा, सरपंचांची परिषद, बोंगिरवाल समिती, सरपंचाची थेट निवडणूक, पीबी पाटील समिती, हे दोन बघितले आपण. सरपंचांना मानधन द्या, हे कोण सांगितले, बोंगिरवालांनी. सरपंचांना मानधनाऐवजी वार्षिक भत्ता द्या, हे पीबी पाटील यांनी सांगितलेलं आहे. जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना करा, हे बोंगिरवाल म्हणतात. आणि त्याच्या पुढे जाऊन पीबी पाटील म्हणतात की जिल्हा विकास नियोजन व मूल्यमापन मंडळ स्थापन करा. नावामध्ये मूल्यमापन ऍड केलं पाटलांनी. काय विशेष समित्या, बोंगिरवालांनी सांगितल्या पदवीवाल्या, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि वैद्यकीय. यांनी सांगितली महिला आणि बाल कल्याण समिती. या दोघांमधला हा एक फरक लक्षात ठेवा. बोंगिरवाल समितीच्या शिफारशीनुसार राईट साईडला बघा, डीपीडीसी, जिल्हा नियोजन व विकास मंडळाची आपण स्थापना केलेली आहे. डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 1972 ला आपण स्थापन केलेलं आहे. पुढचा मुद्दा डीआरडीएचा मुद्दा. डीआरडीएची स्थापना, डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी, 1982 पासून आपण स्थापन करत आहोत. सेंटरच्या योजनांची अंमलबजावणी करणे डीआरडीएचा उद्देश होता. आपण जिल्हा प्रशासनामध्ये याला बघितल्याचा मुख्य उद्देश काय होता, दारिद्र्य निर्मूलन. ओके, पुढे इतर काही महत्त्वाच्या समित्या पण आहेत, त्या आता आपण बघूया. काँग्रेसची पंचायत चौकशी समिती झाली होती 1954 मध्ये. त्याचे सदस्य होते गुलजारीलाल नंदा, जगजीवन राम, डॉक्टर कैलासनाथ, केशवदेव मालदीप नावाचे होते. आता काँग्रेसची पंचायत चौकशी समिती कधीची आहे, 54 ची. आणि त्यांच्यातली काही नावं तरी लक्षात ठेवा, वरचे दोन नावं तरी लक्षात ठेवा, गुलजारीलाल नंदा आणि कोण आहेत, जगजीवन राम. सिमला परिषद झाली होती 1954 ला. अमृता कौर, त्या काळच्या कोण, आरोग्य मंत्री, यांनी एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेचं उद्घाटन कोणी केले, जी व्ही मावळवणकर. आता ही समिती थोडीशी विचित्र वाटते. एकतर आरोग्य मंत्र्यांनी केले आणि ती ग्रामपंचायतच्या संबंधित समिती आहे, त्यामुळे थोडीशी गडबड वाटू शकते आपल्याला. ओके, आरक्षणाच्या शिफारशी बघा. बलवंतराय मेहतांबद्दल आपण बघूया. नो एनी सजेशन, त्यांनी काहीच सजेशन दिलेलं नव्हतं अबाउट एनी काइंड ऑफ रिझर्वेशन. रिझर्वेशनच्या बाबतीतलं त्यांनी काहीच सजेशन दिलेलं नाही, इतकं क्लिअर कट डोक्यात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, पुढचा मुद्दा बघा. महिला SC ST एकही निवडून आले नाहीत, तर त्यांनी काय सांगितलं, जर SC ST आणि महिलातून एकही निवडून आला नाही तर स्वीकृत सदस्य घ्या, अशी शिफारस त्यांनी केली होती. किती, SC चा 1, ST चा 1, महिला 2. ओके, त्यामुळे बलवंतराव मेहता क्लिअर लक्षात ठेवायचं, आरक्षणाची शिफारस नाही. पुढे आपण अशोक मेहतांना लक्षात ठेवा. हे सायलेंट ऑन द विमेन रिझर्वेशन. मगाशी आपण बघितलं 33% रिझर्वेशन इतर पुस्तकात सापडतं, पण लक्ष्मीकांत मध्ये असा काही रेफरन्स आपल्याला सापडत नाही, त्यामुळे इथं आपण लिहिलं की सायलेंट ऑन द विमेन रिझर्वेशन. ST ST ना ते आरक्षण द्या म्हणतात. कसं, लोकसंख्येनुसार आरक्षण द्यायला त्यांनी सजेस्ट केलेलं आहे. ओके, पुढचा मुद्दा, महिला स्वीकृत सदस्य किती, 2. आता याच्यावरून मला जास्त वाटतं की त्यांनी महिलांच्या आरक्षणाबद्दल बोललेलं नसणार आहे,
कारण त्यांनी स्वीकृत सदस्य खाली सांगितले. त्यामुळं त्यांनी महिलांना आरक्षणाबद्दल ते सायलेंट आहेत, ह्याच्यावरती जास्त फोकस करा. पण मी अजूनही सांगतो, जर तुम्हाला एक्झाम मध्ये स्टेटमेंट मध्ये आलं की त्यांनी आरक्षणाबद्दल बोलले होते तर त्याला हो म्हणा. ओके, पुढचा मुद्दा, इफ नॉट अ सिंगल विमेन गॉट इलेक्टेड, एक पण वुमेन निवडून आली नाही तर. त्याच्या पुढे पी.बी. पाटील आपण बघितलं, पी.बी. पाटलांनी 25% आरक्षण दिलं होतं ना, महिला आणि बाल विकास समिती सांगितली होती, आणि 25% आरक्षण पाटलांनी सांगितलेलं आहे. आधीच्या कोणत्याच समितीनं आरक्षणाची शिफारस केलेली नव्हती. पी.बी. पाटील पहिली समिती आहे की ज्यांनी शिफारस केलेली होती. ओके, आणि आपण महाराष्ट्र सुद्धा पहिल्या काही राज्यांमध्ये आहे की स्थानिक प्रशासनामध्ये महिलांना 50% रिझर्वेशन देणार. ओके, महिलांचं पहिलं काय म्हणतात त्याला, पॉलिसी निर्माण करणं सुद्धा महाराष्ट्र पहिलं स्टेट आहे. ओके ओके, आता ग्रामपंचायतीकडे आपण जाऊया. ग्रामपंचायतीकडे जायच्या आधी एक छोटा आपण एक ब्रेक घेऊया 10 मिनिटाचा. त्या ब्रेक नंतर आपण ग्रामपंचायत सुरू करूया.